चावली. मला ग्रुप तुला त्यावेळेला जो मिळतो ना तो चांगला मिळणं गरजेचं आहे. तुला दिशा मिळते. तो ग्रुप मला सुरुवातीला चांगला नाही मिळाला, त्याच्यामुळे माझी पहिली खूप वर्ष फुकट गेली. अशा काही घटना लाईफमध्ये माझ्या घडल्या की त्याच्यानंतर किंमत आपण कशी ठेवावी हे मी शिकले. स्वतःला वाईट ट्रीट केल्यानंतर माझ्यामध्ये मेजर बदल व्हायला लागला तो 2023 पासून. ज्याला मी खोपोली सोडलं होतं त्यावेळेला मात्र मी मुंबईत आल्यावर ठरवलं होतं की परत खोपोलीत नाही जायचं. आता जे काही ते इथे. एक सिरियल जेव्हा बंद होते त्या दुसरी सिरियल मिळेपर्यंतचा एक काळ असतो एका ॲक्टरसाठी, तेव्हा मेंटल आणि इमोशनल हेल्थसाठी तू काय करतेस? आयुष्य जगत असताना ना मला असं वाटायचं मला हे मिळवायचं आहे, मला ते मिळवायचं आहे, मला हे टार्गेट आहे, मला ते टार्गेट आहे, मला हे अचीव करायचं आहे, ते अचीव करायचं आहे. स्वप्न बघितली पाहिजेत, ती पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण ज्या वेळेला हे पूर्ण होत असताना सुरुवात इथून होते. परमेश्वराने आपल्याला हे आयुष्य जे दिलेलं आहे ते आयुष्य अनुभवण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी दिलेलं आहे. आणि हे आयुष्य अनुभवण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी पैसा लागत नाही. काम मिळणं, न मिळणं, ब्रेक येणं, चढ उतार हे सगळ्यांच्या आयुष्यात आहे. मुळातच इथे असलेला माणूस पूर्ण खाली रसातळाला गेलेला सुद्धा आहे. त्यावेळेला तुमचा अप्रोच महत्त्वाचा आहे आयुष्याकडे बघण्याचा. मुळात मला असं वाटतं अध्यात्माचा बेस असणं गरजेचं आहे. दोष तू लोकांना नाही देऊ शकत. तुला कळलं पाहिजे की समोरची व्यक्ती चुकीची आहे का बरोबर आहे. काही मुलांना फरक नाही पडत. आई वडील कधी येतात कधी जात आहेत, घरामध्ये बॅड वर्ड्स यूज होतात, शिव्या दिल्या जातात, मुलं पण शिव्या द्यायला शिकत आहेत आणि कुठेतरी पालकांना कौतुक वाटतं त्याचं. अरे यो आहेत माझी मुलं, स्ट्रॉंग आहेत, खूप बिंदास्त आहेत. मी अक्कलकोटला जेव्हा जेव्हा जाते ना तेव्हा तेव्हा स्वामींची मूर्ती बघते, हात जोडून मी फक्त एवढंच म्हणते, माझे जे काही प्रश्न असतील, जे काही माझ्यासाठी योग्य असेल, मी तुमच्या चरणी सोडून निघते इथे. आई झाल्यावर तर मी खूप गोष्टी शिकल्या. म्हणजे स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला. तर तू अचीव काही नाही केलंस तर लोक तुझ्यावर हसतील, असू देत. नमस्कार, मी वनश्री जोशी पांडे तुम्हा सर्वांचं इंटेलेक्च्युअल टॉक्समध्ये स्वागत करते. तुम्हाला आमचे एपिसोड्स आवडत आहेत, तुमचे भरभरून कमेंट्स येत आहेत, त्यासाठी थँक्यू सो मच. आजचा एपिसोड अगेन माझ्यासाठी खूप खास आहे आणि तुमच्यासाठी पण खासच असणार आहे, कारण आज आपल्याशी गप्पा मारायला आलेली आहे शालिनी. येस, तुमची सगळ्यांची लाडकी शालिनी आणि आत्ताची तायडी म्हणजे सागरिका. माझी चांगली मैत्रीण आहेच, पण तुमची सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आहे. पण तुम्ही तिला एक अभिनेत्री म्हणून ओळखत जरी असलात तरी मी तिला एक मैत्रीण, एक आई, एक बायको अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये माधवी एकदम परफेक्ट आहे. सो माधवीची पूर्ण जर्नी कशी आहे, म्हणजे एक करिअर करणारी स्त्री जी ॲक्ट्रेस आहे त्याचबरोबर ती घर कसं सांभाळते आणि बाकीचे तिचे वेगवेगळे पैलू आज ती आपल्याबरोबर शेअर करणार आहे. सो माधवी, वेलकम. थँक्यू सो मच. कशी आहेस? मस्त. आणि आपल्या रूपदिगंबर स्वामीमध्ये तू होतीस, त्यामुळे थँक्यू सो मच की एका फोन कॉलवरती तू तयार झालीस. अगदीच. आपण, मला असं वाटतं स्वामी भक्त जे असतील, जे आपण एकत्र आलोच, सगळे फॅमिलीच एकत्र आली. सो स्वामींसाठी करायचे म्हटल्यावरती मला आय एम शुअर की कोणीच पटकन नाही म्हणालं नाही. लगेच सगळ्यांनीच लगेच होकार दिला असणार. कारण की वेगळं जाऊन काही सेवा करणं होत नाही. तर त्यावेळेला जिथे संधी असेल तिथे आपण ती संधी गमवत नाही असं म्हणतो स्वामींची सेवा करताना. तर तुझा फोन आला त्यावेळेला लगेचच मी तयार झाले की त्यांच्या चरणी एखादी आपण, जसं तू म्हणाली, मोहिनी अर्पण करायची. सो त्यासाठी ऑफकोर्स येस, आम्ही सगळेच तयार झालो. तू फोन केलास आणि मला असं वाटलं की चला काही नाही, आपण काहीतरी फुलाची पाकळी आपण सेवा करू शकतो, याच्यात आनंद मला मिळत होता. आणि तो मिळाला तुझ्यामुळे. तू फोन केलास, आपण सगळे स्वामी भक्त एकत्र आलो आणि ते फार सुंदर झालं गाणं. कसा होता अनुभव? फार सुंदर, फारच सुंदर आणि सुंदर दिसली आहेस. थँक्यू. बरं, आपण गप्पा मारणार आहोत त्याआधी एक छान गिफ्ट आपल्याला आपल्या स्पॉन्सरने दिलेला आहे. आधीच? वाव. तू आलीच एवढं तर मग तुला खुश पण करायला पाहिजे ना. सो गृहम नावाचा ब्रँड आहे हा. आर्टिफॅक्ट्स आणि होम हँडीक्राफ्ट्स आणि
होम क्राफ्ट असं तिचा तो ब्रँड आहे गृहम. बाभळीच्या लाकडापासून ती सगळे आर्टिफॅक्ट्स बनवते. तर तू उघडून बघू शकतेस. सुंदर तिने तुला आयटम्स दिलेले आहेत. सो त्याच्यामध्ये पणती आहे आणि हे सगळं हँडमेड आहे. हा, किती ह्याच्यामध्ये तू सुंदर तुझे इयरिंग्स रात्री झोपताना साईडला ठेवू शकते किंवा ड्रायफ्रुट्स आपले ब्रेसलेट्स ठेवू शकते. ही बेल आहे, ही ते उघडून बघ. तू फ्रीज मॅग्नेट म्हणून लावू शकतेस किंवा दारावर ते काढ. ती सुंदर आवाज येतो त्याचा. हो का? येस, ती आतमध्ये. हा, सो तू फ्रीजवर लावू शकतेस किंवा दारावर लावू शकतेस किंवा गाडीमध्ये तू वापरू शकतेस. किती सुंदर साऊंड Yes. आहे. दिवा आहे तो. वा. आणि ते छान टी लाईट तू कॅन्डल बदलू शकतेस. सुंदर. आणि यू कॅन ओपन दॅट. खूप सुंदर तिचं पॅकिंगही छान असतं. राजेश्वरी जगताप तिचा हा ब्रँड आहे गृहम. हा प्लांटर आहे. ह्याच्यामध्ये काचेची ती ट्यूब येते. त्याच्यामध्ये तू गुलाबाचं फूल, सनफ्लावर किंवा मनी प्लांट ठेवू शकते. तर त्याची शोभा तुझ्या घरची वाढवण्यासाठी आहे. आणि ही लक्ष्मीची पावलं आहेत. किती छान. पूर्वी कसं लाकडाचा उंबरठा असायचा, आता नसतो. तर तू लक्ष्मीची पावलं ही लाकडाची आहे. तर ती चिकटवू अच्छा. आणि हा ट्रे. आणि हा ट्रे आहे. किती सुंदर ट्रे. आणि ती कस्टमाइज करून देते माधवी. तुला जर कोणाला गिफ्टिंग करायचं असेल, तुला समजा मला गिफ्ट द्यावं असं वाटतं, मला फारच आवडलं. हे पण करू का मी ओपन? हो, प्लीज उघड. तुला असं वाटलं की वनिशला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे कस्टमाइज करून, ती तसं कस्टमाइज करून देते. फारच सुंदर. म्हणजे मला वाटतं की साड्या वगैरे देत असतो, पण बायकांना ट्रे आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी मला मुळातच होम डेकॉर गोष्टी ज्या असतात ना, मला फार आवडतो. आणि गृहमचे प्रोडक्ट्स अमेझॉनवरती पण मिळतात आणि www.gruham.in वरती पण मिळतात. तर हे अप्रतिम आहे. हे गोड दिसतं जाम. आणि तिची मुलगी अनन्या, ती ह्याचं मार्केटिंग करते. हा, ती 13 वर्षांची आहे. सो ती म्हणाली की असा वेळ मिळत नाही ना, तर मी बिझनेस जेव्हा करतो तेव्हा मग एकत्र वेळ स्पेंड करतो. सो ती ट्यूब त्याच्यामध्ये टाक आता मध्ये, त्या लाकडी प्लांटरमध्ये. ते घे. मनी प्लांट पण. हा, एक देठ तू ठेवू शकतेस. किती सुंदर आहे. येस, सनफ्लावर टाक किंवा मनी प्लांट टाक. गुलाबाचं नवीन घरासाठी पण उपयोगी आहे. अगदीच अगदीच. लक्ष्मीची पावलं सुद्धा भरपूर लक्ष्मी येऊ दे. वा वा वा. सुंदर. सगळ्यांना भरपूर, सगळ्यांच्या घरी भरपूर लक्ष्मी येऊ दे. सगळ्यांना भरपूर मिळू दे. आय एम शुअर. फार सुंदर आहे. मला खूप आवडलं. मला लक्ष्मीची पावलं पण फार आवडली. थँक्यू. खूप सुंदर. नाव काय मानले? गृहम ब्रँड आहे. राजेश्वरी जगताप. राजेश्वरी. थँक्यू राजेश्वरीजी. मला खूप आवडलं हे गिफ्ट. म्हणजे मी जसं तुला म्हणाले ना की नवीन घरासाठी आपल्याला डिस्कशन चाललं होतं, त्या सगळ्या गोष्टी तिथे नक्कीच फिट होतात. आणि ही हॅम्पर्स पण करून देते. म्हणजे उद्या तुला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल, आणि हे बजेट फ्रेंडली आहे. अवाच्या सव्वा किमती नाहीयेत. म्हणजे ते कॅन्डल्स म्हणजे अगदी 50-100 रुपीज पासून सुरू होतात. म्हणजे तुला जर काही छान हॅम्पर, चॉकलेट्स, दिवे दिवाळीला देऊ शकतो. सुपर्ब. सो आवडलं गिफ्ट तुला? खूप छान. मला खूप आवडलं. ओके. सो माधवी, सगळ्यात पहिल्यांदा तर यू आर फेमस फॉर फिटनेस. तू योगा करतेस आणि तब्येतीची काळजी घेते. तर मला विचारायचं आहे आपल्या प्रेक्षकांसाठी की तू ते बॅलन्स कसा करतेस? कारण की सुंदर दिसणं हे इम्पॉर्टंट आहेच, पण उपासमार करणं हे पण चुकीचं आहे. बरोबर. सो तुझ्या आरोग्याची तू काळजी कशी घेतेस? आणि 12 ते 16 तास आपली शिफ्ट असते, तर तो बॅलन्स कसा तू साध्य करतेस? सगळ्यात कठीण आहे मला असं वाटतं. म्हणजे सगळ्याच ज्या डाएट करतात, मीच असं नाही, टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांसाठी डाएट फॉलो करणं, नियमितपणे योगा करणं हे फार कठीण आहे. म्हणजे इम्पॉसिबल नाही आहे, पण ती थोडीशी तारेवरची कसरत होते. कारण की होतं असं, 13 ते 14 तास सेटवरती असताना दिवस लवकर सुरू होतो. त्यात आपण मुलांचा जे आई वडील म्हणजे जे पॅरेंट्स आहेत त्यांच्यासाठी तर सकाळी मुलांना शाळेत सोडण्यापासून किंवा डबा देण्यापासून, त्यांना सोडल्यानंतर मग आपलं डाएटचं सामान कॅरी करणं, योगा करून बाहेर पडणं, परत शूटिंगमध्ये असताना टिफिन घेऊन जाणं, परत मधल्या वेळेमध्ये आता असं होतं की रोज 13 तास शूट केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी संपतात डाएटच्या, त्या घ्यायलाही पटकन वेळ मिळत नाही. काही गोष्टी स्वतः चूज करून घ्याव्या लागतात. तर तारांबळ असते जास्त. हे इझी नाही आहे, मला असं म्हणायचं आहे. हां बाबा, तू समजा फक्त फिल्म्स किंवा फक्त थिएटर किंवा टेलिव्हिजन करत नाही आहेस, बाकी सगळ्या फील्डमध्ये आहेस तू, तर तुला ती एक इनफ टाईम मिळतो स्वतःसाठी की बाबा मला अशी एक दिवस सुट्टी मिळालेली आठवड्यातून एक दिवस की जिथे मी माझं परत किराण्याचं सामान, माझं डाएटचं सामान मी भरू शकते. परत मला काय हवं आहे काय नाही तू शेड्यूल करू शकतेस.
ही थोडी तारेवरची कसरत होते. पण मला असं वाटतं की एकदा पण ते ठरवलं, अंगवळणी पडल्यानंतर कितीही तुला असं वाटलं की बाबा नाही आता डाएट सोडून द्यावं. कधी-कधी असं वाटू शकतं की बाबा आता बास कंटाळा यार, हे तुला मॅनेज वाटतं असं कधी? वाटलं तरी नाही होत ते माझ्याकडनं. कधी-कधी असं होतं की आलंय का आज 2 वडापाव खाऊनच टाकते मी. असं आलं तरी होत नाही माझ्याकडून, कारण की समहाऊ ती मेंदूला सवय झाली आता. प्रिपरेशन असतंच माझ्याकडे. काहीच नाही तर मला असं वाटतं ज्यावेळेला अगदीच असं झालं, की मला रात्री पण काहीच नाहीये, संध्याकाळी पण समजा असं झालं, की मला वेळ नाही मिळालाय काही घ्यायला किंवा काही करायला. तर आजकाल ब्लिंकिट वगैरे बरेचसे ॲप्स आहेत, की तू मागवू मागवू शकते शकते. सगळीकडून. पण आम्ही अशा ठिकाणी शूट करतो तिथे कधी-कधी तेही कठीण जातं, सर्व्हिस अवेलेबल नसते. मग अशा वेळेला मी सुरुवातीलाच माझ्या बास्केटमध्ये साधारण मी घरी केलेल्या काही गोष्टी असतात, ज्या बरेच दिवस टिकणाऱ्या असतात. मग त्यात मखाना असेल म्हणा किंवा शेंगदाण्याचे लाडू असतील म्हणा किंवा ताक तर माझ्याकडे असतंच असतं. सो फ्रुट्स तरी नाही तू रोज कॅरी कर म्हणजे ते बरेच दिवस टिकत नाहीत. पण असे काही पदार्थ माझ्याकडे असतातच. ऑफकोर्स त्याच्याने पोट भरत नाही माझं. पण घरी गेल्यानंतर आय मेक शुअर की ते माझं पोट भरलेलं असावं, यासाठी मी लिटरली रात्री उशिरा गेल्यावर तर तू जेवू नाही शकत आहेस. तर रात्री काय करणार आपण? आता रात्री गेल्यानंतर मग मी फ्रूट ज्यूस म्हणा, आता रात्री फळसुद्धा खायचं नसतं. पण काही वेळेला असं होतं की काही बॅरियर्स तुम्हाला तोडावे लागतात. पण मी त्यावेळेलाही बिर्याणी किंवा असं काही मला नाही खाऊ आवडतच नाही. शकत. तुला नाही. माहिती आहे मला मी यातलं काही खातच नाही. पण ही तारांबळ आहे. पण मला असं म्हणायचं आहे की असं एखाद दिवसच होतं. डाएट पटकन अचानक काहीतरी प्रॉब्लेमच झाल्या वगैरे. पण अदरवाईज माझं शेड्यूल ठरलेलं असतं. प्लॅन करतेस तू. प्लॅन केलेलं असतं माझं, की बाबा आज हे खायचंय. परत मी सेटवरचं सुद्धा जेवते असं नाहीये. समजा मला टिफिन नाही न्यायला जमला, तर ते सेटवरती पण मला काय खायचंय ठरलेलं आहे. सलाड जास्त खायचंय. तिथेही बरेच पदार्थ असतात सेटवरती लंचमध्ये. तर तुला ताळमेळ त्याचा व्यवस्थित साधता आला पाहिजे आणि मला खूप वर्ष झाली मी डाएट करते. त्यामुळे मला ते बॅलन्स करता येतं. आणि मुळातच तू तुझ्या बॉडीला ही शिकवण दिलीस ना, की ठीक आहे एखाद दिवस ॲडजस्ट केलं पाहिजे. तर ते होतं. ओके. असं नाही होत आणि माझं असं अजिबातच नाही, की मी बरीच वर्ष काही गोडच खाल्लं नाही वगैरे असं नाहीये. मला क्रेव्हिंग झालं तर थोडंसं त्यातलं अगदी लिटरली एवढासा तुकडा मी खाऊन खातेस. बघते. अच्छा ठीक आहे, चल माझं क्रेव्हिंग मिटलं. तर त्या एवढ्याशा तुकड्याने मला टचवूड फरक नाही पडत. कोणाला जरा जरी एखादा गुलाबजाम खाल्ला तरी त्याचं लगेच वजन वाढताना दिसतं. पण माझं टचवूड तसं काही नाहीये. त्याच्यामुळे अगदी स्ट्रिक्ट डाएट करायची तशी गरज पडत नाही. बट मला असं वाटतं, की मी गेली कैक वर्ष माझ्या जिभेला काय आवडतं याच्यापेक्षा माझ्या शरीरासाठी काय चांगलं आहे हेच मी फॉलो करत आले. सो तू मला रोज म्हणालीस दुधीचा रस पी, ते चांगलं आहे तर मी तेही पिईन. तू मला म्हणालीस हे कच्च्या कारल्याचे 2 तुकडे खा. हे खातेस. तुझ्यासाठी मी खाऊच शकते. बरं. तिथे मला टेस्ट काय आहे हे मॅटर नाही करत. शरीरासाठी. माझ्या शरीरासाठी मी खाते म्हटल्यावर मला तिथे जरी कडू लागलं तरी माझं सुद्धा नाही, हे माझ्या शरीरासाठी उपयोगी आहे तर मी ते खाणार. माय गॉड. असं झालंय. चीट डे करतेस की नाही? हां, कधी-कधी होतो ना करते. अगदीच. समजा आता मुलासोबत गेली बाहेर कुठे, तर मी आता चीट डे म्हटल्यावर मी डायरेक्ट जंक फूड वगैरे खायला जात नाही. त्यातल्या त्यात तिथे समजा मला असं छोले भटुरे त्यातल्या त्यात मग टिश्यू हो. पेपरने थोडंसं त्याचं ऑइल काढून घ्यायचं. हे सगळं मी करते. बट ओके. चीट डेमध्ये पण मी असं काही आउट ऑफ द वे जाऊन असं वेगळंच काहीतरी खाते असं नाही होत. ओके. आणि मग मुळातच मला ना नाही आवडत बाहेरचं फूड. तू बघितलंस मला हॉटेलिंग तू बघितलंस का मला हो, कधी? हो. फार नाही, हॉटेलिंगमध्ये नाही. मी जात नाही. हॉटेलिंग करत नाही किंवा तिथले वेगवेगळे पदार्थ काय ऑर्डर करायचं मला खरंच कळत नाही. सो मला ती आवडच नाहीये. मी फार फूडी अशी नाहीच आहे मी, की आज जाऊया आणि इकडची बिर्याणी ट्राय करूया, आज इकडे जाऊया आणि इकडचं हे ट्राय करूया. असा प्रकारच नाही. तुझ्या हसण्यावरनं कळतंय मला. आम्ही काही वर्ष अशी काढलेली आहेत, की ती सजेस्ट म्हणजे तिला माहिती आहे कुठे काय मिळतं आणि तिला माहिती आहे चॅट वगैरे आयटम्स कुठे चांगले मिळतात. ज्यावेळेला तिच्या मी स्टुडिओमध्ये गेलेले हिलिंगसाठी वगैरे, त्यावेळेला बाहेर जो चॅटवाला बसलेला असायचा, त्यावेळेला ती मला ओढून घेऊन जायची. चल ना काहीतरी आपण खाऊया असं. तर ती खूप फूडी आहे आणि ती एन्जॉय करते फूड. आणि तिथेही माझं असं असतं, की त्यातल्या त्यात काय मला मग भेळ चांगली आहे. भेळ चालेल त्यातल्या त्यात. पाणीपुरी. पाणीपुरी, भेळपुरी त्यातल्या त्यात चालेल. बट तू फूडी आहेस दॅट इज मला आवडतं तुला खायला. आवडतं आणि खावं का नाही यार? पण ते दिसतं मग अंगावरती. मग तेवढी मेहनत पण करावी. मेहनत करावी लागते. आपल्या जे प्रेक्षक आहेत त्यांना काय टिप्स देशील तू हेल्थ आणि स्किनसाठी? मला म्हणायचंय जे तुम्ही खाता ते तुमच्या चेहऱ्यावरती दिसतं. बरोबर. मुळातच तुम्ही खूप ऑइली आजूबाजूला ते
मला मुळात असे तर्री आणि ते तेल तवंग नाही. आलेले पदार्थ ते तर मी खाऊच शकत नाही. म्हणजे मला असं होतं की बापरे एवढं तेल. असं नाही आहे की माय गॉड इतकं ऑइली, हा असं. ॲटिट्यूड नाही त्याच्यामागचा, हा हे नाही आहे. असं होतं की इतकं तेल तुमच्या शरीरात समजा गेलं तर आपण अत्याचार करतोय शरीरावर असं कुठेतरी वाटायला लागतं. कारण की Correct. ते तेल खूप ठिकाणी म्हणजे तुम्हाला ते बर्न करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पण बरोबर. ते हार्मफुल आहे खूप. बरोबर. तर तुम्हाला कमीत कमी तेल वापरावं. साखरसुद्धा मी अजिबात असं म्हणत नाही की तुम्ही साखर बंद करा वगैरे नाही. शरीरासाठी 2 चमचे साखर गरजेची असते. सो ती तुम्ही खाल्लीच पाहिजे. साखर, शुगर इंटेक थोड्याफार प्रमाणात असलाच पाहिजे. आणि अगेन तुम्ही फायबर जास्त असलेल्या गोष्टी, मिनरल जास्त असलेल्या गोष्टी, न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त असलेल्या गोष्टी तुम्ही खाल्ल्या पाहिजेत. हम्म. म्हणजे हे पॅकेट फूड्स किंवा ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हज असतात, हे नाहीच खाल्लं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की ते तुम्ही जितकं अव्हॉइड कराल तितकं ज्यावेळेला तुम्हाला तुमची बॉडी खूप महत्त्वाची वाटते ना, तेव्हाच तुम्ही हे करू शकता. तेव्हाच तुम्ही हे करू शकता, की सगळ्यात जास्त आपल्याला परमेश्वराने काय चांगलं दिलं असेल, तर ते आहे आपलं शरीर. बरोबर. ते जर तुम्ही उत्तम ठेवलंत, म्हणजे तुमचा ना तुमच्या शरीराकडे बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू ज्या दिवशी बदलेल ना, त्यावेळेला तुम्ही ऑटोमॅटिकली फॉलो कराल. जोपर्यंत तुम्ही तुमच्या शरीराकडला ग्रँटेड पकडत राहाल, खूप हाऊसवाईफ्स म्हणा, खूप पुरुषसुद्धा बघितलेत, खूप मुलंसुद्धा मी बघितलेत, यूथ, की ते ना सगळ्यात शेवटी आपल्या शरीराकडे लक्ष देतात. सगळ्यात शेवटी सगळ्यात खाली असेल तर आपलं शरीर आहे. वरती काय असतं, मला हे आवडतंय, मला ते आवडते, मी हे खाल्लं, मी ते खाल्लं, मला ही एन्जॉयमेंट, ती एन्जॉयमेंट, मला हे शॉपिंग करायचं आहे ते. म्हणजे या सगळ्यामध्ये आपली हेल्थ आपण जपावी हे वर सगळ्यात असलं पाहिजे. असलं पाहिजे. तर ते सगळ्यात खाली आहे. तर ती जागरूकता मी आणून देण्याचा प्रयत्न करते, की ही सगळी मजा तुम्ही करा. बट कुठेही तुमच्या शरीराला तुम्ही डस्टबिन समजू नका. मी बरोबर. आजही बघते, की 11:30-12 वाजता ऑर्डर केलं जातं, 10-10:30 वाजता जेवलं जातं किंवा 11 वाजता जेवायला बसलं जातं. बाहेरनं रोटी किंवा काय असे बरेच पदार्थ मागवले जातात. बरं तुम्हाला हे जर आवडतंय ना, तर तुम्ही ते किमान वेळेत खा. मुळातच मी असं म्हणेन, की तुम्ही रोज हॉटेलमधलं मागवू नका. पण जरी तुम्हाला एखाद दिवस असं करायचं, तुम्ही किमान वेळेत खा. 10 नंतर, 11 नंतर, कोणी 1 वाजता सुद्धा पार्टीजमध्ये ऑइली फूड आणि मग नंतर व्हेज, त्रास नॉन-व्हेज होतो, येतात. ऍसिडिटी होते. तर तुम्ही तुमच्या तुम्हाला नाही कळत आहे, की तुम्ही तुमच्या बॉडीला काय लेव्हलचा त्रास देताय. करेक्ट. त्यावेळेची रेस्ट करायची वेळ आहे बॉडीची. करेक्ट. तर तुम्ही त्याला कामाला लावताय. जितकं तुम्ही तुमचं शरीर कमी झिजवाल आत्ता पचनक्रियेसाठी, तितकं लाँग लाईफ तुम्हाला नाही ते राहत. त्रास देणार नाहीये. लाँग लाईफ टिकून राहील. तर तू बघ ना, कुठलीही तू गाडी जरी घेतलीस समजा, त्याचा मेंटेनन्स तू छान करतेस. पण ती खूप चालवलीस आणि मेंटेनन्स समजा कमी केलास, तर ती गाडी लवकर खराब होते. करेक्ट. बट ती गाडी तू शिस्तीत चालवत असशील, तू त्याच्याकडे त्याचा मेंटेनन्स व्यवस्थित ठेवत असशील, त्याची काळजी घेत असशील. माझ्या गाडीला स्पीड ब्रेकरने त्रास होतो, दणकन कमी. आपटल्यानंतर. हे तुला कळलं आणि त्यावेळेला तू जर व्यवस्थित ती गाडी स्पीड ब्रेकरवरनं नेतानाही काळजीपूर्वक नेलीस, तो तर तुझी गाडी तुला किती वर्ष साथ देते. करेक्ट. हे सिंपल उदाहरण आहे अगं. करेक्ट. सो प्रत्येक गोष्टीला मेंटेनन्स आहे. तो मेंटेनन्स आपण केला. तू घर जर बरेच दिवस तुझं मेंटेन ठेवलं नाहीस तर काय अवस्था खराब होते होत, घराची. धूळ. तू लाकूड घरामध्ये विनियर लावलेस, पण त्या विनियरकडे तू लक्ष दिलं नाहीस. वाळवे लागायला किती वेळ लागेल. अगदीच. सो प्रत्येक गोष्ट सो मेंटेनन्स डिसिप्लिन इज इम्पॉर्टंट. सो Okay. मला असं म्हणायचं आहे, की तुमच्या बॉडीला तुम्ही सगळ्यात पहिलं Importance द्या. इम्पॉर्टन्स दिला पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे. तर ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुम्ही वळाल ह्या गोष्टींकडे. स्किनची काय? स्किनला मी जसं तुला म्हणाले, की माझा स्वतःचा विश्वास मोठमोठ्या महागड्या प्रोडक्ट्सवरती नाही आहे. म्हणजे हे सगळं माझं वापरून झालं आहे. 20-20 हजाराचे, 25 हजाराचे डे नाईट क्रीम्स, हे खूप माझं वापरून झालेलं आहे. बट ज्यावेळेला तुमची बॉडी आतूनच क्लीन नसेल, बरोबर. चेहऱ्यावर हायड्रेट नसेल, हेल्दी नसेल, तर तुमच्या चेहऱ्यावरती ते तू किती कर नाही होत. नाही होणार. तू बाहेरनं छान दिसेल ज्यावेळेला तुला डस्ट आहे, क्लीनअप वगैरे आपण करतो, छान क्लिनिंग करतो, ब्लॅक हेड व्हाईट हेड्स, तर ते बाहेरचं झालं. तर तू ते क्लीन केलंस की तुझी छान दिसणार स्किन. बट आतून जे तू म्हणतेस ना, की आतून तुझी बॉडी छान असेल ना, तर तू जर त्यांना चांगलं फायबर इंटेक दिला असशील Correct. किंवा जे तुझ्या बॉडीला स्किनला उपयोगी विटॅमिन सी
तू जास्तीत जास्त इंटेक केलंस तर तुझ्या स्किनवर ते छान आपोआप दिसणार ग्लो आहे. येणार आहे. आपोआप ग्लो येणार आहे. त्यासाठी वेगळं काय, हां एक आहे जे रोजचं तुम्ही केलं पाहिजे, क्लेन्झर, टोनर आणि मॉइश्चरायझर. ओके. या 3 गोष्टी तर रोज केल्या पाहिजेत. तुम्ही त्याच्यात ॲड ऑन करू शकता. व्हिटॅमिन सी तुम्ही ॲड करू शकता. व्हिटॅमिन सी म्हणजे आपल्याला तसंही फार कमी पोटात घेतलं जातं. रोज कोणी आवळा, मी तर नेहमीच सांगते की रोज एक अख्खा आवळा तुम्ही उकडलेला किंवा मधामध्ये डिप केलेला आवळा तुम्ही खाऊ शकता. तर हे कोणाला जमतं, कोणाला जमत नाही. तर ते तुम्ही व्हिटॅमिन सी सिरममधनं तुम्हाला जितकं तुमच्या स्किनला देता येईल तुम्ही ते द्या. प्रॉपर झोप घ्या 8 तासाची. आणि समजा ती 8 तासाची झोप कंप्लीट होत नसेल, ऑफकोर्स सलग 8 तासाची झोप हीच इम्पॉर्टंट आहे. पण ती जरी होत नसेल तरी किमान तुम्हाला मध्ये कुठे आराम करता येतोय का? ते तुम्हाला कुठेतरी मॅनेज करणं हे तुम्हाला पर्याय अनिवार्य नाहीये. आहे. अनिवार्य आहे. तुम्हाला पर्याय नाही आहे. तुमच्या स्किनची काळजी, बिंग अन ॲक्टर, आज तूही या इंडस्ट्रीमध्ये आहेस, मी सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये आहे. सो तुम्हाला स्वतःला ठेवणं हे टँट्रम्स नाही म्हणता येणार किंवा मला 8 तास झोपच पाहिजे मग मी आरामच करणार, हे गरजेचं आहे. मग मी पूर्वी खूप झिजायचे, अरे एक दिवस मिळाला आहे मग काहीतरी करतच बस. आता असं झालं की तो एक दिवस माझ्यासाठी करेक्ट. इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्वतःला कधी इम्पॉर्टन्स देणार आहात? घर, संसार, मुलं, बाळं हे सगळं आहेच, करतोच Correct. आपण. पण त्यातलाही वेळ आपण स्वतःसाठी काढला पाहिजे. Me मग time. मी टाईम जो तुमच्या स्किनसाठी असेल, मसाज असेल, काही असेल. हे जर तुम्ही पाळलं तर तुमची स्किनसुद्धा चांगली नक्कीच ग्लो दिसणार. होणार, चांगली राहणार, हेल्दी तुझ्यासारखी. राहणार. बरं, योगा तर करतेस तू, पण मला विचारायचं आहे मेंटल हेल्थ. हं. आत्ता सध्या आफ्टर कोविड स्पेशली खूप लोकांचे जॉब्स गेले, कामं खूप लोकांना मिळत नाही आहेत किंवा खूप लोकांचे बिझनेसेस ठप्प झालेत, तर मेंटली आणि इमोशनली त्याचा खूप परिणाम होतो. भयंकर. सो तू मला हा प्रश्न विचारायचा आहे, एक सिरियल जेव्हा बंद होते तेव्हा दुसरी सिरियल मिळेपर्यंतचा एक काळ असतो एका ॲक्टरसाठी, तेव्हा मेंटल आणि इमोशनल हेल्थसाठी तू काय करतेस? हं. आणि आपले जे प्रेक्षक आहेत ते बघतायत तर ते कुठल्या डिप्रेसिव्ह फेजमधनं जात असतील तर त्यांनी कशी काळजी घ्यावी? मुळातच मी हे आत्तापासूनच माझ्या मुलाला सांगतेय की ना, आयुष्य जगत असताना ना मला असं वाटायचं मला हे मिळवायचं आहे, मला ते मिळवायचं आहे, मला हे टार्गेट आहे, माझं ते टार्गेट आहे, मला हे अचीव करायचं आहे, ते अचीव करायचं आहे. स्वप्न बघितली पाहिजेत, ती पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पण ज्या वेळेला हे पूर्ण होत असताना सुरुवात इथून होते. परमेश्वराने आपल्याला हे आयुष्य जे दिलेलं आहे ते आयुष्य अनुभवण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी दिलेलं आहे. आणि हे आयुष्य अनुभवण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी पैसा लागत नाही. व्हॉट आय फील. ओके. तुम्ही ती सेवा करून, सेवा करण्यासाठी तुमच्याकडे पैसे असावे लागत नाहीत. तुमचा अप्रोच तुमच्या आयुष्याकडे कसा आहे? देव वरती गेल्यानंतर तुम्हाला विचारेल, चल ठीक आहे, तू सगळ्या गोष्टी, मटेरियलिस्टिक गोष्टी अनुभवल्यास, तुझी स्वप्न तू पूर्ण केलीस, तू तुझं आयुष्य कसं जगलास, तू तुझं आयुष्य कसं स्पेंड केलंस. तर मला म्हणायचं आहे, काम मिळणं, न मिळणं, ब्रेक येणं, चढ उतार हे सगळ्यांच्या आयुष्यात आहे. मुळातच इथे असलेला माणूस पूर्ण खाली रसातळाला गेलेला सुद्धा आहे. त्यावेळेला तुमचा अप्रोच महत्त्वाचा आहे आयुष्याकडे बघण्याचा. मुळात मला असं वाटतं अध्यात्माचा बेस असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जेव्हा खाली बेसला जाता, पूर्ण खाली तुम्ही जाता, त्यावेळेला परत तुम्हाला उभं राहण्याची जी ताकद असते ते अध्यात्म देतं. आयुष्य इथे थांबलेलं नाही आहे. आयुष्य आपण परत पुढे सुरू करू शकतो, ही दुसरी संधी आपल्याला मिळालेली आहे. आणि ह्याच्यातून आपल्याला काय शिकता येईल. आयुष्य कुठेच थांबत नाही मला असं वाटतं. कितीही वाईट अनुभव येऊ देत, तुझा बँक बॅलन्स 0 होऊ दे, तुझं आयुष्य थांबत नाही. परमेश्वर म्हणत असतो, तू पडलायस ना, तू माझ्यावर विश्वास ठेव, मी हात देणार. तू धडपड काय करतोयस ते मला बघायचं आहे. स्वामी मार्गात तुला कधीही आजपर्यंत असं नसेल झालं. स्वामींनी असे वेगळेच चमत्कार केलेत. स्वामी पडू देतात. चमत्कार कुठले केलेत? धडपडून 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 एका पॉईंटला असं होतं की झालं, पण तुमची धडपड स्वामी थांबवत नाहीत. त्यांचं म्हणणं असतं, धडपड करा, पडा, मार खा, चुका करा, फटके द्यायला मी आहेच, मी फटके देणारच आहे तुम्हाला. पण ते फटके दिल्यानंतर काळजी करू नकोस, मी हात देणार परत वर यायला. हा कुठेतरी तुमच्या परमेश्वरावरती विश्वास असला पाहिजे. आई माझी नेहमी म्हणते, आत्तापर्यंत तारलं आहे ना देवाने, ह्याच्या पुढे पण तारणार. ह्याच्या पुढे तारत असताना ज्या गोष्टी घडणाऱ्या आहेत त्या घडणार. पण विश्वास ठेव, त्याच्यातनं तुला बाहेर पडून तू मार्गी लागणार. हा विश्वास तो परमेश्वरावर ठेवायचा. अक्कलकोटला गेल्यावरती मी मुळातच देवाकडे काही मागतच नाही. मी फक्त स्ट्रेंथ मागते.
जी घटना माझ्या आयुष्यात घडेल, जसं तू विचारलं, एक सिरियल संपली, मला टेन्शन नाही आहे दुसरी सिरियल काम मिळेपर्यंत. माहीत नाही, मला येत नाही टेन्शन. मला असं वाटतं की अरे हा वेळ मिळाला आहे, हा फॅमिली टाईम. आज तू बघतेस मी रोज शूटिंगला जाते, 15 दिवसांनी 1 दिवस सुट्टी मिळते. तर तो 1 दिवस मला असं वाटतं कुठे कुठे घेऊन जाऊ मी रुबीनला, इकडे घेऊन जाऊ, तिकडे घेऊन जाऊ. सो जो पहिली सुख म्हणजे काय असतं, संपल्यानंतर दुसरी सिरियल मिळेपर्यंतचा काळ माझा गोल्डन पिरियड होता. त्यावेळेला माझ्या मनात आलं नाही फिनान्शियली काय. एक तर माझं प्लॅनिंग असतं की बाबा पुढचं प्रोजेक्ट मिळेपर्यंत तुमचं फिनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला सुद्धा करता आलं पाहिजे. बरोबर. ज्यावेळेला तुम्ही भरपूर पैसे कमवता त्यावेळेला तुम्हाला ते प्लॅनिंग करायचे, करते. ह्याच्या पुढे आपली अनसर्टनिटी आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला हा काळ असेल तर तो पुढचा काळ साधारण 1 वर्षाचा 2 वर्षाचा जो काय असेल ते प्लॅनिंग तुमचं असेल ना. प्लॅन बी ऑलवेज तुमचा रेडी असला पाहिजे. तो रेडी असेल तर तुम्हाला कुठलं प्रेशर येत नाही. करेक्ट. त्यामुळे मी तेही शिकले. सो मग मला असं वाटतं की तो मधला काळ आहे तो तुम्ही तुमच्या मुलांसाठी, तुमच्या आईवडिलांसाठी किती. मला आत्ताच बऱ्याचशा केसेस अशा झालेल्या आहेत की डिप्रेशनमध्ये आत्महत्या केली आहे किंवा मानसिकरित्या खूप डिस्टर्ब झालेलो आहे. ऑफकोर्स आपल्याला त्या मानसिकतेपर्यंत विचार करूच शकत नाही आपण की त्या व्यक्तीची मानसिकता काय झाली असेल, जी व्यक्ती डायरेक्ट वरनं खाली उडीच मारते. सो मला असं वाटतं की मेंटली वीक थोडंसं असणं कारणीभूत असू शकतं त्या गोष्टीसाठी. आज आपण बघतो, आज अमिताभ बच्चन आपण म्हणतो की त्यांच्यावर सुद्धा ही वेळ आली की ते पूर्ण बँकरप्ट झाले होते आणि त्यांनी तर काय करायला पाहिजे होतं. सो मला म्हणायचे आयुष्यात कुठल्याही प्रकारचे धक्के येतात, कुठल्याही प्रकारचे धक्के जरी आले तरी तुम्हाला खूप स्टेबल राहावं लागतं. टेन्शन येणार, निगेटिव्ह थॉट्स येणार, डिप्रेसिव्ह वाटणार, या सगळ्या गोष्टी तुमच्या सायमल्टेनियसली होत राहणार आहेत. पण तुम्हाला हे विचार आले ना की तुम्हाला कळलं पाहिजे की या विचारांपासून दूर कसं जायचं आहे. मग तिथे तुम्ही अध्यात्म घ्या, तिथे तुम्ही नामस्मरण करा. तुमची इच्छा ही असली पाहिजे की मला या झोनला जायचं नाही आहे. तुमची इच्छाशक्ती ही असली पाहिजे, मला हे नको आहे, काम मिळेल तेव्हा मिळेल किंवा मला जेव्हा मला परत पैसे मिळतील तेव्हा, पण मला ह्या झोनला जायचं नाही. मला परत उभं राहायचं आहे. ठीक आहे, परीक्षा घेतोय देव घेऊ दे, नाही आत्ता काम ओके, नाही मनासारखं होते ओके, हे फील्ड मी चूज केलं होतं, इथे मला सक्सेस नाही मिळते, पण तिथे डिप्रेस होण्यापेक्षा देवाने वेगळं टॅलेंट दिलं आहे मला. त्याने काहीतरी वाढून ठेवलं आहे. हा विश्वासच नाही ठेवत आपण देवावर की देव म्हणत असेल तर हे नाही आहे, ह्याच्यापेक्षा तू हे चूज केलंस तर मी वाढून ठेवलं आहे तुझ्यासाठी खूप चांगलं. तर हा मला असं वाटतं हा तुम्ही विश्वास ठेवला हा सेल्फ ब्लेम करतो आपण स्वतःला आणि स्वतःला कमी लेखतो. नाही, हे होतं, हे अनुभवातनं शिकतो माणूस नंतर. स्वतःला कमी लेखणं, जसं तू म्हणायचे मी स्वतःला अंडर एस्टिमेट करायचे पूर्वी. करेक्ट. येस. बट नंतर काय लागलं, माझ्यात खूप टॅलेंट आहे, मी हेही करू शकते, मी हेही करू शकते. देवाने खूप बुद्धी दिली आपल्याला, आपण त्याचा वापर करत नाही. एका ठिकाणी स्टक राहतो. ते न राहता तुम्ही ओपन राहा, त्याच्या चरणी सगळं सोडा. मी तर म्हणते डिप्रेसिव्ह वाटलं देवळात जाऊन बसा. ज्या देवावर तुमची भक्ती आहे तिथे जाऊन तासन तास बसा. काही नाही, तिथे सेवा करा. मी काही हरायला तयार आहे. देवळात गेल्यानंतर तू कुठल्याही एखाद्या देवस्थानी गेलीस आणि तू सेवा करून परत आलीस आणि तुझा मूड बदलला नाही आहे. एनर्जी मॅटर करतात. तुझ्या लाईफमध्ये असा एखादा क्षण आला होता का तुला तिथे वाटलं की तू खोपोलीहून आलीस, खूप स्ट्रगल केलंयस, तू खूप अपयश पण पाहिलंयस, यश पण पाहिलंयस, पण असा कुठला एखादा क्षण होता की तुला वाटलं सगळं सोडावं आणि निघून जावं, किंवा हा डिसिजन चुकला, मी ऍक्टिंग करते? नाही, नेव्हर एव्हर. मला असं कधीच नाही वाटलं. मी काही एज्युकेशन माझं भरपूर झालेलं नाही आहे, त्यामुळे मला एक माहिती होतं की मी डान्स छान करते, ॲक्टिंग मी छान करते का नाही मला माहीत नव्हतं. ते मी करायला लागल्यावरती मला हळूहळू कॉन्फिडन्स यायला लागला. पण ज्यावेळेला मी खोपोली सोडलं होतं त्यावेळेला मात्र मी मुंबईत आल्यावर ठरवलं होतं की परत खोपोलीत नाही जायचं. आता जे काय ते इथे. मग ॲक्टिंग जमलं तर ॲक्टिंग, मला काय डान्स जमला तर डान्स, अजून मी काहीही करेन, पण आता माझं इथे मला बसताना बसवायचं आहे. तर तिथून सुरुवात झाल्यावरती मी ॲक्टिंग क्षेत्रात आल्यावरती मला ना तशी चांगली माणसं सुरुवातीला भेटली नाहीत. ओके. जी चांगलं गाईड करतील. ओके. सो मला ग्रुप तुला त्यावेळेला जो मिळतो ना तो चांगला मिळणं गरजेचं आहे. तुला दिशा मिळते. तो ग्रुप मला सुरुवातीला चांगला नाही मिळाला, त्याच्यामुळे माझी पहिली खूप वर्ष फुकट गेली. तू मेहनत करतेस पण तू कुठे मेहनत करतेस, दॅट इज इम्पॉर्टंट. करेक्ट. तू कधा मेहनत करत असशील, तू नको त्या ठिकाणी खूप मेहनत करत असशील तर त्या मेहनतीचं चीजच होत नाही. करेक्ट.
तू चांगल्या ठिकाणी मेहनत करत असते अजून माझ्यामध्ये मी वेगळ्या ठिकाणी असते. बट ते झालं नाही. सुरुवातीला मला टचवूड मला असं वाटलंच नाही कधी की मी अनसक्सेसफुल होईल. तो कॉन्फिडन्स असणं गरजेचं तो आहे. कॉन्फिडन्स होता. मला हा थॉटच नाही आला की माझं काहीच नाही झालं तर. नाही, मला एवढं माहिती होतं की मला इथून मेहनत करायची आहे. बास. मला बरं त्यावेळेला काय आणि आत्ता काय, त्यावेळेला पार्टीज, फ्रेंड्सबरोबर बाहेर जाणं, नाईट आऊट वगैरे हा प्रकारच माहीत नव्हता. कारण की अगं पैसेच नव्हते. काम करायचंय, मला पेइंग गेस्ट राहताना पैसे द्यायचे, मला स्वतःचा उदरनिर्वाह करायचा आहे. माझा फोकस तोच होता फक्त. करेक्ट. काम, मला तिथे राहायचे, तिकडे मला रोज पैसे देणं, माझं रोजचं जेवणाचे पैसे कसे निघतील, स्ट्रगलसाठी पैसे कसे निघतील, या हेच थॉट्स होते. बाकी मज्जा करूया हा थॉटच कधी Thought. आला नाही. आणि ते खूप चांगलं झालं. त्यामुळे मी उभी राहिले. मला तरीसुद्धा मी आत्तापर्यंत मला माणसं नव्हती ओळखता येत. आत्तापर्यंत. आपण काय म्हणतो, तू आणि मी एका राशीचे आहोत वनश्री. तू आणि मी एका आकड्याचे आहोत. हो. आपल्याला असं वाटतं आपण नाही वाईट विचार करत, तर समोरचा पण नाही करत. तसंच आहे ना, येल्लो गॉगल घालून आपल्याला अख्खी दुनिया येल्लो दिसते, पण सगळे तसे असतात. तसं नाही आहे. तर मी त्याच्यावरनं पण धक्के खाल्ले. आत्ता जाम धक्के खाल्ले मी. सो मला असं वाटलं की दोष तू लोकांना नाही देऊ शकत. तुला कळलं पाहिजे की समोरची व्यक्ती चुकीची आहे का बरोबर आहे. तुला कळलं पाहिजे तुझ्यासोबत असणारी प्रत्येक व्यक्ती तुझ्यासमोर गोडवे गातेय, छान वागतेय म्हणजे ती चांगली आहे. ज्या वेळेला तू तिच्यापासून भांडून किंवा काही कारणाने दूर गेल्यानंतर ती व्यक्ती तुझ्या बाबतीत काय रिस्पेक्ट ठेवते, तुझ्या बाबतीत ती काय बोलतेय. आज तुझं माझं भांडण झालं, आज आपण घट्ट मैत्रिणी होत गं. काही गोष्टींनी भांडण झालं, बाहेर जाऊन मी तुझ्याबद्दल वाईट बोलले, तर याचा अर्थ खोटं होतं जे होतं ते खरं नव्हतं. मग नंतर किती प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला तरी ते खोटं असतं. बट वेळेस तुझ्या आणि माझ्या मैत्रीचा रिस्पेक्ट ठेवून आपण बाहेर पडलो. चल काही गोष्टींमुळे वादविवाद झाले, पण नाही यार, जितका वेळ होतो आम्ही चांगले होतो. आमच्या दोघांमधलं आहे ते. तू नको प्लीज तिच्याबद्दल नको असं बोलूस. हे बोलण्याचं धाडस ज्यावेळेला आपण ठेवतो त्यावेळेला आपल्या मैत्रीवरती जे काय आपले दिवस होते ते आठवावेसे वाटतात. आणि ती पुन्हा जुळून येऊ शकतं. सो मुळातच या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत आधीच. आपण कोणासोबत उठतोय बसतोय, आपण कोणाला किती महत्त्व देतोय, आपण किती एंटरटेन करतोय. मी तर चुकीच्या व्यक्तींना एंटरटेन केलेलं आहे. चुकीच्या ज्या आपण म्हणतो ना की ते इथे माझ्या बसून त्यांनी वेगळ्या म्हणजे असं बाजूलाही बसू नये अशा व्यक्तींना मी खूप महत्त्व दिलं, मी खूप रिस्पेक्ट दिला. आपल्या दर्जाचं आपण ट्रीट केलं, वागवलं. आपल्या दर्जासारखं त्यांना मी घेऊन पुढे जात होते. तो आपणाही आहे. आपणाही आहे यार, फायदा होऊ दे. बट तसं नसतं. तू कोणाला मदत कोणाची करतेस. तू फक्त उदार असून चालत नाही की तू फक्त मदत करणार आहे म्हणून कोणी तुला लेबल देणार नाही आहे मनश्री. माहिती आहे. तू करेक्ट व्यक्तीला मदत कर, तू करेक्ट व्यक्तींना साथ दे, तर ते तुझ्यासाठी तुझं कौतुक असेल. मग ते बरोबर. तिथे तुझा रिस्पेक्टही जपला जातो, तिथे तुझं मान सन्मानही राहतो आणि माणूस म्हणून सुद्धा तुला समाधान मिळतं की ज्या व्यक्तीला मी मदत केली यार, चल चांगलं झालं. ती व्यक्तीही तशी होती. आज किती कलाकारांना, मोठमोठ्या कलाकारांना त्यांच्या काळामध्ये मदत केलेले कलाकार आहेत की अरे ऑडिशन्सला नाही का सांगतात की अरे इथे ते ऑडिशन चालू आहे, जाऊन देऊन ये. इथे ते हे चालू आहे, इथे असं चालू आहे, जाऊन ये. तर तू कोणाला मदत करतेस दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. नाही तर तुझ्या पदरी काही मिळत नाही, तुझ्या पदरी फक्त नुकसान असतं. बरोबर. सो माणूस चांगला व्यवस्थित तुम्ही शोधला पाहिजे. आणि अजून एक तू प्रश्न विचारला होतास की हे सगळं तारांबळ होत असताना पालकत्व कसं निभावलं. कारण एक आई म्हणून मी नेहमीच बघते, कारण तू अगदी मोदक करण्यापासून सगळं करते, मला माहिती, मी पाहिलंय, आपणच वळलेत मोदक. पण लोकांचा असा एक गैरसमज असतो की स्पेशली जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये असतो, ग्लॅमर फील्डमध्ये, की हे घरात काहीच करत नसतील किंवा भाजी कुठे ठेवली हे माहीत नसेल. बरोबर. पण मग एक लोकांची एक इमेज असते आणि घरात एक आई, एक बायको, एक मुलगी, बहीण वावरत असताना मग ते स्विच ऑन स्विच ऑफ कसं करतेस तू? स्विच ऑन आणि स्विच ऑफ तुला वेगळं शिकावं नाही लागेल ग. ओके. तुला पण मुलगी आहेस, तू ही हो. काम करत होतीच. सो मुळातच मला हे कोणाला प्रूव्ह नाही करायचं की मी ॲक्ट्रेस पण छान आहे, मी घरात पण छान लक्ष देते, असं मला कोणाला प्रूव्ह नाही करायचं आहे. मी जे घरातलं काम करते किंवा मला घरामध्ये असताना जेव्हा मी घरात असते त्याला घर सजवणं असेल, हे मी जे करते ना ते कुठेतरी माझा मुलगा ऑब्झर्व करतो. बरोबर. आई घरात सुट्टी असताना आई माझ्यासाठी काही वेगळा वेळ काढते का,
आई माझ्यासाठी माझ्या आवडीचं काही बनवते का, ती मला वेळ देते का, ती माझा विचार त्या सुट्टीच्या दिवशी करून मला करते. कुठे घेऊन जाते का, हे तो बघतो. तू घरामध्ये खूप भांडी घासत असशील किंवा तू खूप काम करतेस घरामध्ये, तर याच्यासाठी तुला खरंच कोणी आवड नाही देत की अरे तू घरात खूप काम करतेस, तर ते कोणी कौतुक करावं म्हणून हे करूच नाही आहे. हे कोणासाठी करावं? तुमच्या मुलांसाठी तुम्ही करावं. आज तुला आठवते ना तुझी आई, तू घरात नसतेस किंवा ती घरामध्ये दिवसभर काय करायची हे तुला आठवतं. अगदीच. आता रुबेनसाठी मी वर्किंग वुमन आहे. मी सकाळी जी 7:30-8 वाजता घर सोडते, डायरेक्ट मी 10:30-11 वाजता घरी पोहोचते. सो त्याला माहिती आहे, मी घरी आल्यावर सुद्धा त्याचं असं होतं, अरे बस ना यार आई 5 मिनटं, तू काय यार, तू लगेच काम करायला सुरुवात करते. मला पिल्लू, आता मला नाही आवडत काही गोष्टी जागेवर ठेवलेल्या नसतील तर मला ते ठेवावे लागतात जागेवर, तर तो चिडतो कधी कधी. तर त्याने स्वतःहून सुरुवात केली आहे वनश्री, की घरी यायच्या आधी मला तो फोन करतो, आई किती वाजता येतेस. आई म्हटलं पिल्लू मी निघते आता 10-10:30ला. आणि सोफ्याचे कुशन्स व्यवस्थित लावून ठेवणं, खाली काय रॅपर्स पडले असतील ते उचलून ठेवणं, त्याचे काय सॉक्स बिग असतील ते जागेवर ठेवणं. तर आल्याला मला म्हणतो, आई हे बघ मी सगळं करून ठेवले, आता बस 5 मिनटं. हे मी नाही सांगितलं त्याला करायला. आज परवाच मी एक व्हिडिओ शूट केला होता. हो, तो काहीतरी घेऊन येतोय. मी घरी आले, मी हो, थकले होते, 11-11:30 झाले होते आणि मी ना अशी बेसिनच्या इथं तोंड धुवायला गेले. तोंड धुतलं आणि तो असा मागणं फक्त इथनं आला. मला म्हणाला, आई तू जेवलीस का? तर मी म्हटलं बाळा मी ना नाश्ता थोडंसं खाल्ले, जेवले नाही मी, तुझ्यासाठी जेवण करू. म्हटलं तू वेडा आहेस का? 11:30 वाजले, नको आता काय करू, प्लीज मी देतो ना, मला तुला द्यावं असं वाटतंय, तू खाल्लं नाहीस ना काही. तर मी पोळी करतो आणि तुला ऑमलेट देऊ. तर म्हटलं पोळी कुठे करतोस तू आत्ता? तर कणिक एक्स्ट्रा मावशी आमच्या ठेवतात, की समजा कधी भूक लागली मला किंवा त्याला समजा लागलीच तर आमच्या करून ठेवतात मावशी. तर गेले तरी काढली कणिक, मग ते मी पिठामध्ये असं असं करू ना, आणि मग नंतर एवढं पीठ घेऊ का एवढं घेऊ, गोळा किती मोठा घेऊ, आणि त्याने ते लाटलं. लाटता लाटता मलाच म्हणते, आई राऊंड होत नाही पोळी. म्हटलं आता कर. पण मी स्वतः उभी होते गॅसपाशी आहे, तो म्हटलं नको. मग त्याने मला पोळी, एका ठिकाणी ऑमलेट, तूप बीप लावून पोळी आणून दिली. माझ्या डोळ्यात पाणी आलं त्यावेळेला. मला सांगावं नाही लागलं त्याला, तो बघतो आणि सगळं ते करतेस ना. आणि मी आता बघ, वेळ मिळाला त्याच्यासाठी शेंगदाण्याचे लाडू करून ठेवू, सटरपटर नको खाऊ. तू जशी वागतेस ना, मुलं तशी वागतात तुमच्याशी. परत पालकत्वांमध्ये अजून एक गोष्ट मला ऍड करावीशी वाटते. काही मुलांना फरक नाही पडत, आई वडील कधी येतात कधी जात आहेत. घरामध्ये बॅड वर्ड्स यूज होतात, शिव्या दिल्या जातात, मुलं पण शिव्या द्यायला शिकतायत आणि कुठेतरी पालकांना कौतुक वाटतं त्याचं. अरे आहेत माझी मुलं, स्ट्रॉंग आहेत, खूप बिंदास्त आहेत. चुकीचं आहे ते जे आहे ते. पण ह्या गोष्टीची जागरूकता म्हणायला गेलं तर मग ह्याच्यासाठी सेशन्सच करावे लागतील. काउन्सिलिंग हाच त्याच्यावरचा एक पर्याय आहे. तर हा पूर्णपणे वेगळा सब्जेक्ट झाला म्हणा. तर सांगायचं तात्पर्य, मुलांना तुम्ही जसं ट्रीट करता ना, तसं मुलं तुम्हाला ट्रीट करतात. करेक्ट. तर मी त्याला सांगितलं, मी तुला 3 जार आणून देणार आहे. त्या 3 जारमध्ये तो मला म्हणाला, आई मला पॉकेट. म्हटलं पॉकेट मनी नाही देणार तुला मी. म्हटलं मला तू चांगलं काम केलेलं दिसलंस, चांगलं वागलेलं दिसलंस तर मी तुला बक्षीस देणार. तर तो ना हळूहळू ते करायला लागलाय. इकडे तिकडे सगळं आवरून ठेवायचंय. आई मी हे केलं, आज मी देवापाशी दिवा पण लावला, आज हे ना मुद्दाम, की आता मला आई बक्षीस देईल. म्हटलं देणार. तर मग ते 3 जार, म्हटलं मग ते 3 जारमध्ये तुझं सेव्हिंग असलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट तू किती करतोयस ते, आणि स्पेंड किती करतोयस ते. स्पेंडिंग अमाऊंट तू जी ठेवशील, तू कुठे स्पेंड करतोयस मी विचारणार नाही. मग त्याचं तुला खाऊ घ्यायचंय खाऊ घे, टी शर्ट घ्यायचंय टी शर्ट घे, काय घ्यायचंय ते घे. पण म्हटलं हे 2 जार इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी, ह्याचं तू प्लॅन कसं करणार आहेस. सो मला असं वाटतं की तुम्ही हळूहळू त्यांना स्ट्रॉंग केलं पाहिजे. फिनान्शियली गोष्टी त्यांना कळल्या पाहिजेत. आज मेहनतीने तो जेव्हा स्वतः जमवेल पैसे, त्यावेळेला त्याला कळेल की हे पटकन खर्च करू नये, बरोबर, किंवा हे सेव्हिंग पण केलं पाहिजे. सो पालकत्व ही खूप मोठी जबाबदारी आहे मला. आणि टीनेजमध्ये जेव्हा मुलं एंटर करतात तेव्हा त्यांच्याशी फ्रेंडली नातं असावं, पण अगदी फ्रेंडसारखं पण नसावं, जिथे मुलं ग्रँटेड घेतात. एक्झॅक्टली. मला असं वाटतं की आई आणि वडिलांपैकी एक स्ट्रिक्ट असावं. व्हेअरएज रुबेनचे बाबा प्रचंड स्ट्रिक्ट आहेत आणि ते चांगलं आहे. मला काही गोष्टींमध्ये ते आवडतं. एखादी भाजी नाही आवडली रुबेनला, हीच खायची, नाही तो उपाशी राहा. काय जेवायचं असेल जेव, नाही आवडली भाजी उपाशी राहा. हे करेक्ट आहे. तेव्हाच मुलं शिकतात की नाही, ताटात जे आले ते खायचंय.
वेळेस माझ्याकडे असं आहे, आय मला कोबीची भाजी नको मला, मग ते तोंड एवढंसं करणार, इनोसन्स, मग ते आपली नाडी पकडणार बरोबर, मग माझं असं होणार, पिल्लू नको यार भुकेलेला राहील, देते त्याला आमरस, कळलं. सो हे कोणीतरी एकाने ती बाजू सांभाळली, दोघेही स्ट्रिक्ट असून चालत नाही आणि दोघेही लाड करणारे असून चालत नाही, बरोबर. मग ते बॅलन्स होतं. सो ते काही गोष्टींमध्ये शिस्त लावण्याच्या बाबतीत करेक्ट रुबेनचे बाबा काम करतात, की बाबा हे असंच आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेचं स्वतः तयारी करून ठेवायची, पुस्तकं भरून ठेवायची, हे त्याच्याकडे तो ते व्यवस्थित सांभाळतो. बाकी मग सकाळी डबा बिबा ते आम्ही म्युच्युअल अंडरस्टँडिंगने, मी उशीर आले असेल तर तो डबा करून देतो वगैरे. म्हणजे रुबेनच्या समोर असंही नाही आहे की घरामध्ये पुरुष काम करत नाहीत, असं नाही. ते खूप महत्वाचं आहे. विक्रांत स्वतः तो भाजी पण करेल, तो घरातलं बारीक सारीक काय असेल, घासून 4 भांडी असतील तर ती पटकन करून, त्याच्यात त्याला कधीच अशी लाज वाटत नाही. आणि का असावी, घर दोघांचं पोट सगळ्यांना आहे, भुका सगळ्यांना लागतात. मग म्हणूनच मी त्याला रुबेनला सुद्धा ऑमलेट बनवायला शिकवलंय, त्याला मी ते घरी पॉपकॉर्न्स असतील तर ते बनवायला शिकवलंय. भूक लागते ना, मग तुला करता पण आला पाहिजे. करेक्ट. आणि आता तो टीनेजर तो 11 वर्षाचा आहे, हळूहळू तो तिकडे त्या मार्गी जाणारच आहे. सो तेव्हा मला असं म्हणायचं की फ्रेंड्स राहावं, म्हणजे आधीसारखं नाही राहिलंय. आधी आपण आपल्या आई वडिलांना काहीच सांगायचं नाही, घाबरायचो, पण आता नाही होऊ शकत तसं. आता काळ बदललाय, त्यांची ग्रोथ वेगळ्या पद्धतीने. आणि सिंगल चाइल्ड असल्यावरती त्यांना आपल्याला भावंड आहेत माधवी, हो, त्यांना नाही आहेत. सिंगल चाइल्ड लक्ष ठेवायला, तुम्हाला लक्ष ठेवायला लागतं आणि त्यांच्या भावना समजून घेणं खूप महत्व. तू कसं डील करतेस मग? मी रुबेनला सांगून ठेवलेलं आहे की रुबेन काहीही घडू दे बाहेर, तू पहिले मला येऊन सांग, मी तुला अजिबात ओरडणार नाही. तुझ्याकडनं काही मिस्टेक झाली, पटकन तू कोणाला काय बोललास चुकून, काहीही होऊ दे, मी तुला प्रॉमिस करते मी तुला ओरडणार नाही. चूक असेल मी तुला समजावून सांगेन, मी तुला बोलेन रुबेन फक्त परत हे करू नकोस, बट तू मला कधीच कुठल्या गोष्टीसाठी घाबरू नकोस आणि लपवून ठेवू नकोस. छोट्यातली छोटी गोष्टी मला सांगायची, प्रॉमिस. हो प्रॉमिस. मग ते सगळं सांगतो तो. तर बाबा काही असे प्रॉब्लेम्स असतील, म्हटलं तुला कोणी शाळेत त्रास देते, काहीही असेल, हा विश्वास तुम्हाला मुलांना द्यावा लागतो. आणि आत्ताची मुलं अशी, म्हणजे तू बाबा चल ठीक आहे, मी त्याला सांगेन की बाबा चल तुला बाबाची भीती वाटत असेल, म्हटलं बाबा ओरडणार नाही. बाबा कसं ओरडेल, म्हटलं समजा काही तुझ्या बाबतीत काही विचित्र असं काही झाले, तुला कोण काही बोललं, कोण काही झालं. आता एक छोटासा किस्सा असा होता की त्याच्या व्हॅनमध्ये जात असताना 1-2 मुलं खूप घाणेरड्या शिव्या देत होते रोज. त्यात गर्ल्स पण बसलेल्या असायच्या. आणि आल्या सांगितलं एकदा की आई ते 2 मुलांना बॅड वर्ड्स यूज करतात, खूप विचित्र यूज करतात. त्यांनी शॉर्ट फॉर्ममध्ये मी सांगितलं की असं यूज करतात. म्हटलं रुबेन ठीक आहे, ओके, कोण आहेत ते? मला नावं सांगितली, बोलते म्हटलं मी त्यांच्याशी. आणि तू बोलत नाहीस ना? शुअर. म्हटलं आई मी बोलेन का असे वर्ड्स यार, मी कधीच असं बोलत नाही. ठीक आहे. म्हणजे मला जास्त फील होतं की ते 2 मुलींसमोर बोललं जातं. ठीक आहे. तर त्यावेळेला त्या पेरेंट्सना सांगण्यात आलं. तर मी म्हटलं रुबेन व्हेरी गुड, ही गोष्ट तुला खटकली ना, मग अशा प्रत्येक खटकणाऱ्या गोष्टी तू मला येऊन सांग, बाबाला सांग. कधीच असं होणार नाही की आम्ही तुला जज करतोय किंवा ओरडतोय, असं कधीच होणार नाही. सो त्यांना आता त्या टीनेजिंगमध्ये तर कधी कधी असं होतं गं, आपण घरामध्ये मला तर मुलगा आहे, तुला मुलगी आहे, तू ती ज्यावेळेला पिरियड्समध्ये आली त्यावेळेला तर तुला तर प्रॉपर तिचं सगळं सेशन घ्यावं लागलं असेल की असं आहे, असं आहे. तर समजा माझं असं कधी झालं, माझं पोट प्रचंड दुखतं असं, माझं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी योगा करत असले तरी सुद्धा पहिल्या दुसऱ्या दिवशी माझं थोडंफार पोट दुखतं आणि मला थोडासा विकनेस होतो, हातपाय गळतात माझे. तर तो ना एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं. बरं आपण सॅनिटरी पॅड्स ठेवलेलेच असतात. बरं तो मुलगा आता मोठा होत चाललाय, बरोबर, तर तू ते लपवून कुठे ठेवणार आहेस? करेक्ट. तर ते दिसतात. एकदा विचारलं काय आहे, दुसऱ्यांदा विचारलं काय आहे, तर तू ते काही कुठे कपड्यात आणि असं ठेवत नाही ना, ते आज नव्हते त्याला हे कळणारच आहे. सो त्याने एकदा विचारलं, 2दा विचारलं, 3दा विचारलं, त्याला फक्त एवढंच सांगितलं मी, म्हटलं रुबेन मी एवढंच सांगेन तुला, बायकांना पिरियड्स येतात म्हटलं, विमेन्सला, एवढंच सांगेन, बाकी तुला नंतर मी बोलेन, त्याच्यासाठी ते वापरतात, एवढंच मी त्याला सांगितलं. ओके. मग त्याला मी पोट धरूनच कधीसे बसले, आई तुला पिरियड्स आहे असं विचारतो. आय नो ही इज व्हेरी स्मॉल, 11 वर्षाचा ते, पण मी त्याला किती खोटं बोलू, तू रुमाले असं सांगू नाही. करेक्ट. तू ते किती लपवणार आहेस? योग्य मार्गदर्शन दिलंस आणि सांगितलंस तर त्याला त्याची क्युरिओसिटी
बाहेर जाऊन विचारण्यापेक्षा मला विचारू दे ना ते काय असतं. करेक्ट. त्याच्या शरीरातले जे काही बदल होत असतील, पूर्वी पालकांना सांगत नव्हती मुलं. मी नाही. त्याला हे सांगितलं, तुला काही असं वाटलं, तू मुलगा आहेस, तू बाबाला जाऊन डिरेक्टली विचार Correct. की असं असं बाबा मला असं असं झालंय, असं असं प्रॉब्लेम आहे. तू विचार, बिंदास विचारायचं म्हटलं. हे बाहेर नाही कुठे डिस्कस करायचं. गरज काय म्हटलं, आम्ही दोघेही फ्रेंड्स होत तुझे. बरोबर. हा विश्वास देणं फार गरजेचं आहे. बरोबर. नाही तर मुलं घाबरून राहतात. आणि मला रुबेनला मुलापेक्षा माझा मित्र म्हणून खूप ट्रीट करायचा आहे. काही झालं तरी त्याचा फोन मला आधी आला पाहिजे. आई असं असं झालंय, आय एम देअर, तिथे मी असणार आहे. आणि माझं स्पष्ट मत आहे सगळ्याच आईवडिलांना की आपण त्यांना जन्म दिला, त्यांनी आपल्याला नव्हतं सांगितलं जन्म द्या. सो आपण त्यांची जबाबदारी दुसऱ्या कोणावरच टाकू शकत नाही. एकदा आपण जन्म दिला ना, तर मुळात माझं पर्सनल मत आहे की सासू सासऱ्यांना आधार म्हणून ठेवावं त्यांचं की बाबा त्यांना त्यांच्यासोबत वेळ स्पेंड करायला आवडतोय, तुम्ही त्यांच्यावरती जबाबदारी नाही टाकू शकत. अगदीच. आणि हे माझी आई नेहमी बोलायची, मुलीला सांभाळायला आम्ही नाही आहोत, आम्ही वेळ पडली, गरज असेल तर येऊ. बरोबर, एक्झॅक्ट वाढवायची. पण आता काय झालंय माहिती का, त्यांच्या जीवावरती करणं. आणि आता तर बायका अशा म्हणतात की मी नाही सांभाळू शकत आता, मी नाही बघू शकत, तर त्यांच्या वाढतील, त्यांचे ते माझ्या घरचे व्यवस्थित सांभाळतात. असं तुम्ही जन्म का दिला? जबाबदारी नाही झटकू. जबाबदारी तुम्ही झटकू नाही शकत. ती जबाबदारी झटकून तुम्ही कुठलं करिअर करताय? तुम्हाला ह्याचा ताळमेळ व्यवस्थित करता आला पाहिजे. माझं जर फील्ड ॲक्टिंग फील्ड आहे, मला माहिती आहे की माझे किती तास लागतात, तरी मी चान्स घेतला, माझा चॉईस आहे. मग त्यातून कसा वेळ काढायचा आणि त्यातून कसं मॅनेज करायचं. आणि मी त्याला हे एक्सक्यूज देऊ शकत नाही, रुबेन मी थकले रे, बघतोच ना तू रोज शूट. नाही, मी त्याला हा एक्सक्यूजच देत नाही. मला माहिती आहे तो वेळ मी त्याच्यासोबत जास्तीत जास्त घरी गेल्यावर सुद्धा मी किमान अर्धा ते 1 तास त्याचं सगळं बोलणं ऐकून घे. सगळं मी असं म्हणत नाही मी थकले रे, मला झोपू दे ना, असं मी कधीच म्हणत नाही. सो तुमची ती जबाबदारी आहे. आणि मुलं ना 4-5 वर्ष अजून ग बाई, आज तुम्ही तुला माहिती नाही निका तर आता नाहीच राहत इथे. नाही. सो प्रत्येक क्षण माझ्यासाठी हा महत्वाचा आहे. तो आणि उद्या 15-20 वर्षाचा सांगते झाला की जितका मॅक्झिमम टाइम तुम्हाला तुमच्या तुमच्या मुलाला मुलासोबत स्पेंड करता येईल, कारण एकदा ती घरट्यातनं उडून गेली आणि तेच लक्षात राहतात मुलांच्या. तू आत्ता 15 वर्ष तू काय देतेस, त्याच्यावर तू म्हातारपणापर्यंत ते तुमच्याकडे कशा पद्धतीने बघणार आहेत आणि तुम्हाला कसं लक्ष देणार आहेत हे ठरतं. करेक्ट. तो 15-20 वर्षापर्यंत तुम्ही त्यांना जर तुम्ही जबाबदारी झटकली तर तुम्ही अपेक्षा ठेवू शकत नाही त्यांच्याकडून. आणि त्यांना प्रेम हवं असतं. प्रेम हवं असतं, त्यांना त्यांना वेळ हवा की असतो. रुबेन बरोबर मॅक्झिमम टाइम स्पेंड कर. Yes. अजून एक 4-5 वर्ष त्याच्यानंतर बस बाजूला असं म्हटलं तरी बसणार नाही, वेळ नाहीये त्यांच्या. सो माझं असं की मला जितका वेळ देता येईल, माझी गरज त्याला जोपर्यंत आहे ना, मी त्याची ती गरज भागवणार. उद्या त्याला माझी गरज नसेल, चालेल मला, पण गरज नसताना पटकन माझी गरज भासली तरी मी आहे. करेक्ट. मी त्याच्याकडनं कुठल्याच अपेक्षा ठेवलेल्या नाही आहेत. मी जन्म दिलाय, मला आई व्हायचं होतं म्हणून. त्याच्यामुळे तो गुंतलाय, समजा तो त्याच्या फ्रेंड्स बरोबर त्याच्या करिअरमध्ये, मी आनंदी आहे. पण कधी असा देव न करो त्याच्या आयुष्यात असा काळ आला, मला आईची गरज आहे, मी आहे, ये तू माझ्याकडे, एनी टाईम तू माझ्याकडे ये, मी आहे, सगळा सपोर्ट करायला मी तयार आहे तुला. करेक्ट. हे आहे निस्वार्थीपणे पालकत्व स्वीकारणं. ते स्वीकारलं तर मला असं वाटतं की तुमचंही छान, तुम्ही कंपॅनियनशिप तुमच्या नवऱ्यासोबत तुम्ही करू शकता. तुम्ही तुमचे प्लॅन, एक रिटायरमेंट प्लॅन तुम्ही करू शकता. तुमच्या मुलांची ग्रोथ तुम्ही व्यवस्थित बघू शकता. करेक्ट. तुम्ही त्यांच्या लाईफमध्ये इंटरफेअर करायचं नाही एका पॉईंट नंतर. तुम्ही गायडन्स द्या, सल्ला द्या. तो पण विचारायला येऊ दे, बरोबर. स्वतःहून नका जाऊ. करेक्ट. तर मग हे सगळं सुखकर होतं. हा खूप मोठा, मला असं वाटतं हा खूप मोठा अभ्यास आहे. आई झाल्यावर तर मी खूप गोष्टी शिकल्या अगं. म्हणजे स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला. आय नो मी मध्यंतरी खस्ता खाल्ल्या, चुकले, पडले, धडले, परत उभी राहिले. पण मला असं वाटतं की मी लास्ट इंटरव्ह्यूमध्ये पण बोलले, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाने चुकाच केल्या नाही असा कुठलाही भूतलावरती माणूस नाही. माणूस येतो जन्माला, चुकतो. हुशारातली हुशार माणसं सुद्धा चुकतात, पडतात, परत वर येतात, परत पडतात, परत वर येतात. मला म्हणायचं प्रत्येक पडून वर आल्यानंतर तुम्ही शिकताय काय हे जास्त, आणि पुन्हा ती चूक करू नये. व्हेरी गुड. मी तर सेल्फ रिस्पेक्ट कसा जपायचा हे तर खूप मोठी गोष्ट जी शिकले, आणि हे माझ्या मुलाला पण शिकवते. ते जपायचं, कसं पोलाईट राहिलं पाहिजे, तुझी वाणी कशी गोड असली पाहिजे, ह्याच्यात खूप मोठी ताकद आहे. ह्या जिभेत भयंकर ताकद आहे. ही जीभ जर तुम्ही चांगली ठेवलीत ना तर अख्खं जग तुमच्या जवळ येऊ शकतं. पण ही जीभ खराब असेल ना तर ही जीभ अख्खं जग तुम्हाला लांब करू शकतं.
सो तुम्हाला हे वापरायचं आहे. तर खूप मला असं कधी बोलण्यात पण आलेलं आहे, आम्हाला असं शुगर जिभेवर ठेवून नाही बाबा गोड गोड बोलतायत. का नाही बोलतायत? सरस्वती बसते इथे. आपल्याला ही सगळ्यात मोठी तलवार दिलेली आहे, धार, ताकद दिलेली आहे आपल्याला देवाने. तर तुम्ही त्याचा उपयोग चांगलं कम्युनिकेशन, तुम्हाला एखाद्या गोष्टीचा राग आला असेल तर चांगल्या पद्धतीने मांडण्यासाठी वापरा. शिव्याच त्याची गरज नाही. गरजच नाही आहे. तुम्ही तुमचं जरी चुकलं असेल तर तुम्ही कुठल्या पद्धतीने तुमची बाजू मांडताय, मला तर वाटतं ही सगळ्यात मोठी ताकद आहे. तुमचं अख्खं युनिट तुम्ही एकत्र छान ठेवू शकता. शूटिंगमध्ये असताना तुम्ही हेअरड्रेसर असो, कोण मोठे तुमचे प्रोड्युसर असो, स्पॉट दादा असो, तुम्ही इतकं गोड वागा ना. काय तुम्ही हे बघ, गोड बोलण्यामागे स्वार्थ नाहीये ना. गोड बोलण्यामागे कोणाचं नुकसान करायचं कपटीपणा नाहीये, प्लॅनिंग नाहीये, किंवा तुम्ही कोणाचं काय म्हणतात त्याला, तुमचे इंटेन्शन चुकीचे नाही आहेत ना गोड बोलताना. तुम्ही गोड बोललं तर काय प्रॉब्लेम आहे? करेक्ट. कोणाला फसवत नाही आहेत ना तुम्ही. मग तर गोड बोललंच पाहिजे. तुम्ही तुमच्या जिभेवरती सतत साखर ठेवलीच पाहिजे, नाही वजन वाढणार तुमचं. ती साखर उपयोगाची आहे. तुम्ही हेल्दी राहाल, तुमची मानसिकता पण छान राहील, तुमचा ऑरा फ्रेश राहील, तुमचा ऑरा पॉझिटिव्ह राहील. जी व्यक्ती गोड, ज्या व्यक्तीची वाणी चांगली असते त्या व्यक्तीच्या सतत जवळ राहावं असं वाटतं सगळ्यांना. करेक्ट. पॉझिटिव्ह का वाटतं? आपण रिस्पेक्ट देतो, गोड बोलतो, आदराने सगळ्यांना वेलकम करतो, आदराने विचारपूस करतो, कशी आहेस, अरे घरी आईबाबा कसे आहेत, काय होतं या 2 वाक्यांनी? काहीच नाही. सो हे का शिकू शकत नाही माणूस? तर मला असं वाटतं छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे मी हळूहळू टप्प्याने शिकत चालले आणि अजून भरपूर शिकायचं आहे मला. हे काहीच नाही आहे. हिलिंग्स, अध्यात्म ह्याच्यावर विश्वास आहे का? आणि काय तुझे भरपूर. अनुभव, आणि काय असं एक टर्निंग पॉईंट होता जिथे तुझ्या स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि ओव्हरऑलच जे आजूबाजूला चाललंय तो शिफ्ट कुठे आला? मला असं वाटतं की टर्निंग पॉईंट बघायला गेलीस ना माझ्या लाईफमध्ये, मेजर टर्निंग पॉईंट, म्हणजे मी धक्के खाल्ले 2018 19 बट स्वतःला वाईट ट्रीट केल्यानंतर माझ्यामध्ये मेजर बदल व्हायला लागला तो 2023 माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच माझा बदलला. म्हणजे जी मी 2020च्या आधीपासून किंवा आधीपर्यंत किंवा तेव्हा 2023पर्यंत नाही सतत स्वतःला कमी लेखणं म्हणा, कोणीतरी आपल्याला चुकीचं ट्रीट करतंय तरीही गप्प बसणं असतं, किंवा सगळं उगाच सहन करणं असतं, ते सगळं बंद झालं. खरं तर मी ज्या पद्धतीचे रोल करते त्याच्यावरनं कोणाला ही गोष्ट खरी वाटणार नाही, पण चुकीचं आपल्याला कोणी ट्रीट करत असेल तर ते सहन नाही करायचं, हे मी त्या एका सर्टन सिच्युएशन नंतर मी शिकले. आणि आता ह्या लेवलला येऊन पोचले की कोणी अरे केलं उगाच तर मे बी मी कानाखाली वाजून कार्य करेन. म्हणजे मला उगाच कोणी काही वाटेल शिवी देऊन बोललं मला, मी शिवी नाही देणार, मी अशा पद्धतीने रिॲक्ट होईन. म्हणजे मारेन म्हणजे फिजिकली कानाखाली मारेन असं नाही, पण मी नजरेने मारेन. माझं असं म्हणणं आहे की मी कोणाचाही डिसरिस्पेक्ट करत नाही. मी कोणाचाही, मग ते अगदीच बिचारे म्हणजे म्हणतात ना आपण, अगदी स्पॉटदादा असतील किंवा खूप गरीबातला गरीब माणूस असेल किंवा खूप श्रीमंत असेल, मी कोणाचा डिसरिस्पेक्ट करत नाही. माझी कोणाबद्दल जेलसी हा प्रकार नाही आहे. किंवा अध्यात्मामुळे मी इतकी शांत झाले की माझ्या नशिबात आहे ते कोणी घेऊ शकत नाही ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि जे माझ्याबरोबर घडतंय, घडलं आणि घडणार आहे ते युनिवर्स माझ्या चांगल्यासाठीच घडवतो आहे ह्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मॅटर्स करत नाही, जेलसी बिलसी या गोष्टी. पण अशा काही घटना लाईफमध्ये माझ्या घडल्या की त्याच्यानंतर आपली किंमत आपण कशी ठेवावी हे मी शिकले. त्या दरम्यान मी तुझ्याकडे आले होते हिलिंग प्रोसेसमध्ये. त्यावेळेला तूही खूप हेल्प केली होतीस मला, की त्यावेळेला मी स्टक झाले होते खूप की काय करू मी, म्हणजे काय चुकलं, मी चांगलं वागले ते चुकलं, काय चुकलं, ह्या गोष्टींची मला प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती. सो मध्यंतरीचा काळ जो विचित्र होता त्यातून पूर्णपणे हिलिंगने मी बाहेर पडले. परत होओपोनोपो तू मला सांगितलंस त्याने मी बाहेर पडले. परत या सगळ्यामध्ये ज्यावेळेला वाईट सिच्युएशन घडून जाते त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही स्वतःला आरशात ठेवून तो अख्खा प्रवास तुम्ही कुठे चुकलेला आहात, मला म्हणायचं तुम्ही ना ज्या ज्या सिच्युएशन्स घडतात ना तुम्ही समोरच्याला दोषच देऊ शकत नाही.
तिथे तुम्ही स्वतःला कारण तुम्ही ते अलाव करता. अलाव करता. तो अन्याय अत्याचार आपण Exactly. अलाव तुम्हाला करतो. जर कोणी चुकीचं ट्रीट करत असेल आणि तुम्ही ते अलाव केलं तर तुम्ही कंप्लेंट कसं करू शकता? करेक्ट. मग तुम्ही कंप्लेंट नाही करू शकत. माझ्या बाबतीत असं झालं, माझ्या बाबतीत तसं झालं. विक्टिम माइंडसेट होतो तो. विक्टिम माइंडसेट होतो आणि काही बायकांना तर त्या विक्टिम माइंडसेटमध्ये जगायची सवय होते. करेक्ट. की टॉक्सिसिटी मला मिळते गेली काही वर्ष, तर ती आवडायला लागते बायकांना आणि त्याचं प्राऊड फील होतं बायकांना. हे सहन करते म्हणजे मी ग्रेट आहे. सहनशील आहे मी. आणि जी व्यक्ती, जी स्त्री हे सहन करत नाही ती फार वाईट ठरवली जाते समाजामध्ये. आगाऊ ठरवली जाते. ॲरोगंट ठरवली जाते किंवा ती त्या वेळेला उत्तर देते. त्या वेळेला असं ठरवलं जातं की अरे ही इधर तिच्या कॅरेक्टरवरती बोललं जातं किंवा तिला वाईट ठरवलं जातं. पण जी बाई मान खाली घालून ही टॉक्सिसिटी सहन करते किंवा हा त्रास सहन करते ती ग्रेट ठरते. आणि त्याच्याबरोबर त्या बाईलाही असं वाटायला लागतं की मी हे सगळं सहन करते म्हणजे कुठला माइंडसेट आपण तयार करतोय. भीतीदायक आहे. भीतीदायक आहे. आपण काय म्हणतात त्याला, आपण काय सेट करतोय. आणि ही मुलंही बघत असतात. आता समजा मला चुकीचं ट्रीट केलेलं मी सहन करते समजा, तर माझ्या मुलाला हीच शिकवण लागणार ना की हे बरोबर आहे. आईने सहन केलं म्हणजे सहन करणं बरोबर असतं. तर कुठल्याही आईने. पण जी आई ज्या चुकीच्या गोष्टी सहन करत नाही, मुलगा तेच शिकतो की चुकीची गोष्ट सहन करायची नाही, डिसरिस्पेक्ट सहन करायचा नाही. सो ह्या प्रोसेसमध्ये मी खूप शिकले मनश्री आणि मी भयंकर स्ट्रॉंग झाले. तो फरक दिसतोच आहे. मला कोणी आता आवाज चढवून बोललेलंही आवडत नाही. माझं असं होतं की नको, मी पोलाइटली बोलतेय, मी शांतपणे बोलते, कशाला आवाज चढवतेस तू. करेक्ट. शांतपणे बोलू ना. प्रत्येक गोष्ट भांडण चिडचिड करून नाही सॉर्ट आउट होत. शांतपणे बोलू. चूक असेल तर मी माफी मागेन. चुकलं बाबा, तुझी चूक असेल तू माफी माग आणि पुढे जाऊ. चिडचिड, शिव्यागाळ, भांडणं ते त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. आणि एक गोष्ट मला कळली मनश्री, जे आपण सहन करत असतो ना त्याचा आपल्यालाच जास्त त्रास होतो. हे कसं आपल्याच बॉडीला जास्त त्रास होतो. कारण पॉयझनही आपण पितो आणि एक्सपेक्ट करतो समोरचा जावा म्हणावा आणि समोरचा सुधरेल. नाही होत असं. आणि आपणच स्वतःला त्रास करून घेतो. मग तेव्हा मला कळलं की त्रास कुठलाच करून घ्यायचा नाही आपल्याला. करेक्ट. मला असं म्हणणं आहे की बाबा माझं आवाज चढून बोलायचं नाही, माझं तुझं पटत नाही आहे मैत्रीण म्हणून, तू लांब जा मी लांब जाते, तू सुखी राहा मी सुखी राहते. मला असं होतं की मलाच कुठला त्रास नाही करून घ्यायचा आता. मला ते आपण काय होतं माहिती आहे, तो थॉट सतत आपण तो विचार करत बसतो, मला त्रास झाला, माझं असं झालं, माझं तसं झालं. त्याचा इनडिरेक्टली तूच हे शिकवलेलं आहेस की तुमच्या बॉडीतल्या वेगवेगळ्या चक्रावरती त्याचा परिणाम होतो. कुठल्याही स्ट्रेसचा, कुठल्याही टेन्शनचा तुझ्या बॉडीवर परिणाम होतो हे सिद्ध झालेलं आहे. मी हे शिकली आहे की कुठलं टेन्शन घ्यायचं नाही ना, फिनान्शियली टेन्शन घ्यायचं ना, मुलांचं टेन्शन घ्यायचं ना, आयुष्याचं टेन्शन घ्यायचं. ॲक्शन्स करायच्या, काम करा. आपलं काम प्रामाणिकपणे करायचं, मेहनत करायची. काय घडवेल, मी अक्कलकोटला नेहमी जाते. माझी हील करण्याची पद्धत तुला सांगते. हे तर मी स्वतःशी बोलते, विचार करते, हनुमान चालीसा ऐक, जरा जरी मला असं कुठे वाटलं तर मी सगळे मंत्र ऐकत बसते. आणि मी अक्कलकोटला जेव्हा जाते ना तेव्हा स्वामींची मूर्ती बघते, हात जोडून मी फक्त एवढंच म्हणते, माझे जे काही प्रश्न असतील, जे काही माझ्यासाठी योग्य असेल, मी तुमच्या चरणी सोडून निघते इथे. काय करायचे ते तुमच्याकडे, मला नाही. मी तुमच्यावर 100% विश्वास ठेवलेला आहे. जे घडवाल ते तुम्ही घडवाल. मला काहीही नको आहे. मी परमेश्वराकडे काही मागत नाही. मी खरं सांगते मनश्री, मी एवढी ग्रेटफुल आहे. मला परमेश्वराने सगळं दिलं आहे, काय नाही दिलं. आणि जर माझ्याकडनं काही गेलं असेल तर ते माझ्या कर्मांमुळे गेलेलं आहे. परमेश्वराने दिलं मला भरपूर दिलं, काय नाही दिलं. आज मुंबईसारख्या ठिकाणी आपण छान ठिकाणी राहतो, मऊ गादीवर झोपतो, AC मध्ये झोपतो. या बाहेर उन्हाळ्यामध्ये आपण काय हवं आहे अजून 2 वेळचं जेवतो. आपल्याला सगळ्यात सुख आणि समाधान देणारी गोष्ट की आपण मनासारखं काम करतो. अगदीच मान्य आहे मला, अगदीच. काय हवं आहे. बाकी बाहेर बघितलं तर किती प्रॉब्लेम्स आहेत, अवस्था आहे लोकांची.
त्यातूनही ते आनंदाने जगतायत काही लोक. मग मी तर काही मागायला गेलं तर लाज वाटेल मला आता मागायला जे काही. आहे त्याला ग्रॅटिट्यूड देणं म्हणजे ग्रॅटिट्यूड. मी चादरीला एसीला सुद्धा थँक्स म्हणते की तुझ्यामुळे मी कोर्स विदाऊट घामाची बसलेली रोज आहे. तुला खोटं वाटेल मी असं हात ठेवून मी थँक्यू म्हणते आणि ज्याला मी उशीवर डोकं टेकते ना मला हातून फील होतं की यार किती सुंदर आहे माझं आयुष्य. येस, ही हिलिंगच आहे हे. करेक्ट. हे तुम्ही स्वतःला ज्या वेळेला छान फील करून घेता ना ग्रॅटिट्यूडमध्ये, दॅट इज हिलिंग. काही मागू नका देवाकडे, काय देव बरोबर देतो. तुम्ही डाऊट ठेवलात मनात की सांगते. मग मी नेहमी अक्कलकोटला जाते. जेव्हा जेव्हा आता जाते ना मी, जेव्हा जेव्हा हे मी बोलून येते ना बाहेर, मग तेव्हापासून मला खूप असं हलकं हलकं वाटतं. काय प्रॉब्लेम स्वामी बघून घेते, काय बाबा स्वामी बघून घेते, नामस्मरण चालू आहे, त्यांच्यावर विश्वास आहे. मेन त्यांना काय म्हणणं असतं त्यांचं, भक्तांनी माझ्यावर विश्वास ठेवावा. तुम्ही माझं सारखं तुम्ही सेवा करण्यापेक्षा म्हणजे नाही सेवा केलीत, रोज दिवा नाही लावलात माझ्यासमोर मूर्तीसमोर तरी चालेल, तुम्ही लोकांची मदत करा. ती सेवाच आहे. करेक्ट. तुमचा हेतू चांगला ठेवा, तुमचं कर्म चांगलं करा, तुमचं काम चांगलं करा. ही देवाचीच भक्ती आहे ना. करेक्ट. आता मला घरी मी ना माझ्या मेकअप रूममध्ये स्वामींची मूर्ती आणून ठेवली. काय होतं घरून निघताना समजा मला कधी दिवा नाही लावता आला तर मग तिथे मी दिवा पण नेऊन ठेवला आहे. तिथे मी उदबत्ती पण नेऊन ठेवली आहे. तिथे जास्वंदाची फुलं आहेत बाहेर. अरे वा. मग ते जाताना मी फुलं बिलं नेते पटकन. मग गेल्याच करेन असं नाही, मेकअप झाल्यावर सेटवर बोलवण्याच्या आधी पटकन मी नमस्कार करते. सो मला म्हणायचं की मग नाही येणार तुम्हाला मानसिक ताण कुठलाच. तुम्ही स्वतःवरचा विश्वास नाही गमावला पाहिजे. स्वतःवरची स्ट्रेंथ जी आहे, सेल्फ लव्ह खूप इम्पॉर्टंट आहे. ती जर तुम्ही करत राहिलात ना, आणि मी तर म्हणते आजकाल आयुष्य जगण्यासाठी नका तुम्हाला नाही एखाद्या मुलाला समजा, एखाद्या व्यक्तीला नाही काय अचीव करावंसं वाटत, सो वॉट नाही अचीव करावंसं वाटत, तो त्याचं आयुष्य छान जगतोय. करेक्ट. सक्सेसफुल राहिलंच पाहिजे, सक्सेसफुल व्हायलाच पाहिजे, तू एवढी पैसे कमवलेच पाहिजे, तू ह्या उंचीवर गेला पाहिजे, हे टार्गेट्स आपण फिक्स केलेले आहेत, समाजाने केलेले आहेत. पण एखादी व्यक्ती समजा अशी समोर आहे, मला काहीच टार्गेट नाही आहे, मला मिळालेलं आयुष्य मला छान जगायचं आहे. करेक्ट. मग आणि मी हे सांगूच शकते कारण खूप पैसे कमवण्याच्या नादात हॉस्पिटलमध्ये जातो माणूस, त्याच्यापेक्षा लिमिटेड कमवावं आणि छान आयुष्य जगावं, हेल्दी विचार, हेल्दी खाणं, हे आणि सगळं आपलं आयुष्य, मला लाईफमध्ये काही करायचंय की नाही करायचंय, मला हे सक्सेसफुल, मला हे मिळवायचंच आहे, मला हे मिळवायचंच आहे, हे तुमच्यावर कोणी लादलंय? स्वतः आपणच लादतो, समाज लादतो. नका लादून घेऊ ना. आज मी उद्या म्हणाले मला काही करायचं नाही आहे लाईफमध्ये, जन्म मिळाला आहे ना, मला कुठला बिझनेस, मला काही मोठं अचीव करायचं नाही आहे, मला हे लाईफ सुंदर पद्धतीने जगायचं आहे. तसंही जगू शकतो माणूस. करेक्ट. आपणच सगळी बंधनं लावलेली आहेत. करेक्ट. लोकांनी समजा तर तू अचीव काही नाही केलंस तर लोक तुझ्यावर हसतील, हसू देत. हा अप्रोच ठेवला, हसू देत ना, पण माझं लाईफ मी छान जगतोय. सो हे आपण म्हणतो ना, दृष्टिकोन महत्त्वाचा आहे आयुष्याकडे बघण्याचा, स्वतःकडे बघण्याचा. तो दृष्टिकोन महत्वाचा आहे. दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. पण तू सिरियलमध्ये सतत शालिनी आणि इतके नेगेटिव्ह रोल्स करतेस, पण रियालिटीमध्ये आय नो, आणि जे जवळनं तुला ओळखतात. पण मग ज्या बायका सिरियल्स बघतात आणि तुझ्यावर भरभरून प्रेम करतात, कुठेतरी असं म्हटलं जातं की नेगेटिव्ह रोल्स जास्त हिट होतात आणि कुठेतरी नेगेटिव्ह रोल्स बघून बायका एन्जॉय करतात. बरोबर. तर त्या बायकांना तुला काय सांगावंसं वाटतंय? निगेटिव्ह रोल ज्यांना आवडतो, जे एन्जॉय करतात, कारण की त्यांना ते मला असं वाटतं की बिंग अ वुमन, स्त्रियांना खलनायिकेची भूमिका करताना त्याला ना त्या भूमिकेला जरा मर्यादा नसतात काही. ओके, शालिनीला तर काहीच मर्यादा नव्हत्या. हो. त्या भूमिका कशा पद्धतीने स्टाईलाइज आपण करतोय, दॅट इज इम्पॉर्टंट. तू पूर्वीचे कुठलेही पिक्चर बघितलेस तर विलन दमदार असेल, घायल पिक्चर, घातक पिक्चर, डॅनी डेंझोप्पा, तर तो विलन म्हणून का आवडायचा मला? तेव्हाही असं वाटायचं विलन पाहिजे तर असा, म्हणजे त्याचा एक दरारा माझ्यामध्ये, त्याच्याकडे जी ऑरा आणि त्याच्याकडे जी पॉवर आहे ना, ती बघायला आवडायची. आणि ती पॉवर ज्यावेळेला हिरो किंवा हिरोईन पूर्णपणे खेचून घेते, तिची पॉवर पूर्ण घालवून टाकते, ती कशा पद्धतीने घालवेल ते बघायला लोकांना आवडत असणार. पण जर विलनच पॉवरफुल नसेल, त्याच्यात पॉवरच नसेल, तर ते हिरो हिरोईन किती चांगले असते तरी त्याच्यातली जे गंमतच येणार नाही. सो मला असं वाटतं की खलनायिकेमधली पॉवर लोकांना जास्त बघायला आवडते देन खलनायिका.
हो हो तिचा प्रेझेन्स वेगळा असतो, तिची स्टाईल असते एक वेगळी, किंवा ती थोडीशी रोजच्या आयुष्यात जगणारी स्त्री ज्या सगळ्या कर्तव्य त्यांची निभावत असतात, हाऊसवाईफ, त्यांच्यापेक्षा ती वेगळी असते. आणि आपल्यापेक्षा वेगळं काही असेल तर ते लोकांना बघायला आवडतं. बरोबर. सो म्हणून माझ्या मते मे बी त्यांना खलनायिकेचं रोल. बरं, फक्त खलनायिका असताना तुम्ही जर त्याच्यामध्ये वेगळी शेड तुम्ही देत असाल, लोकांना आवडेल अशी वेगळी स्टाईलाइज. मी परत एकदा शालिनीचं नाव घेते, कारण की शालिनी स्टाईलाइज होती. कसं केलं ते तू? शालिनी स्वतःच डोकं पहिल्या सीनला सापडलं, ते काही ठरलेलं नव्हतं. शालिनीचं एकदा पहिल्या- मला आपल्या शालिनी कारण ते इतकं बाई वेड लावलं होतं आजही तू. येते, आजही है ना? आणि ते काही वर्ष राहणार पुढे, याची मला बरोबर. पूर्ण खात्री आहे. तुला माहितीये का, तो पहिला सीन झाला आणि पहिल्या सीनला मुळातच मी ठरवत नाही काही की हा रोल आपण असा करूया. ते तुला स्क्रिप्ट येतं, ऑफकोर्स स्क्रिप्ट तितकं ताकदवर असलं पाहिजे. त्या स्क्रिप्टमध्ये येणारा कॉन्टेंट जो आहे, ज्या पद्धतीने, ज्या प्रकारे गुणवत्ता प्रधान कॅरेक्टर उभं करायचं असेल ना, गुणवत्ता प्रधान जर तुम्हाला काही वेगळं करायचं असेल, वेगळेपण तुमच्या सादर करायचं असेल तुमच्या भूमिकेमध्ये, तर ते लिखाणात पण यावं लागतं. ते लिखाणात तेव्हा अतिशय सुंदर पद्धतीने आलं होतं. त्यामुळे मला पहिल्या 2 दिवसात कॅरेक्टर सापडलं. करेक्ट. सो मग ते, आणि त्यात ती भाषा वेगळी होती, मी ती कधी यूजच केली नव्हती. मग ती यायला लागली, मग त्याच्यात खेळणं सुरू झालं. आणि त्याच्यामध्ये मला त्यात ती थोडीशी एंटरटेनमेंट विलन असून सुद्धा ती थोडी कॉमेडी दाखवली होती. करेक्ट. बट तिची भीती पण वाटेल, सगळ्या शेड्स तिच्यामध्ये होत्या. त्यामुळे ते कॅरेक्टर खूप वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलं. तर ते मला असं म्हणायचं, विलन तुम्ही कशा पद्धतीने समोर आणता लोकांच्या, ते महत्त्वाचं आहे. परेश रावल सर पण तुला माहिती आहेत किती त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या. त्यांनी निगेटिव्ह पण केले, पॉझिटिव्ह कॉमेडी पण केले. सो मी बघत असते नेहमी की काय वेगळे पण आपल्याला देता येईल, की काय छान लोकांना आवडेल ह्याच्यातलं. कारण की माझं काम काय आहे खलनायिका म्हणून, स्क्रीन ज्या वेळेला टी व्ही ऑन केलं आहे आणि माझा एखादा सीन सुरू आहे, तर माझ्या वाईट कृत्य बघण्यासाठी थांबले पाहिजे लोक. मी जे वाईट करते, मी जे वाईट बोलते, ते बघावंसं वाटलं पाहिजे. बघा मी काय बोलते, मी जे वाईट करते, मी जे वाईट बोलते, जे मी कारस्थानं करते, जे मी चुकीचं करते, माणूस म्हणून मी वाईट आहे, हे बघण्यासारखं वाटलं पाहिजे. हे लोकांना वाटलं थांबतो हे काहीतरी वाईट करते, तिथे होल्ड झाली पाहिजे ना स्क्रीन. मग ती होल्ड कशी होईल? नुसतीच जर मी वाईट बोलत असेल तर होणार नाही. त्याला मला काहीतरी एक वेगळी शेड द्यावी लागणार. करेक्ट. मला त्याला एक वेगळा कंगोरा उभा करावा लागेल त्यासाठी. बरोबर. त्यामुळे मग मे बी तो प्रयत्न असतो म्हणून लोकांना निगेटिव्ह रोल. मला तर ते आवडतंच. म्हणजे मी नेहमी तुला, आमच्या मावशी आल्या तू येणार असेल की अरे शालिनी येणार आहे, शालिनी तर करून दाखवेल कधी म्हटलं अरे. त्यामुळे ते छान कॅरेक्टर होतं. माधवी, मला एक खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारायचा आहे. तू खोपोलीहून जेव्हा इथे आलीस मुंबईला, तेव्हा स्वप्न होती. एक असा भाग आहे जिथे बायका, त्यांना जॉब करायचा नाही आहे किंवा बिझनेस करायचा नाही, हा त्यांचा प्रश्न असतो. पण तुझ्या मते करिअर करणं बायकांनी आत्ताच्या काळात किती महत्त्वाचं, व्हेरी इम्पॉर्टंट, आणि फायनान्शियली इंडिपेंडेंट असणंच. मी तर म्हणते इंडिपेंडंट असणं म्हणजे ते मी तर म्हणेन फिनान्शियली तर असावंच. सगळ्याच दृष्टीने बाई इंडिपेंडंट असली पाहिजे. आपला नवरा कितीही करोडोंमध्ये जरी कमवत असेल तरी मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीने स्वतःचं अस्तित्व उभं करावं. का? कारण बाई घडते ज्यावेळेला स्वतःच्या पायावर उभी राहते. तिला एक वेगळा आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण होतो की आज माझ्यात काहीतरी आहे, मी हे करू शकते. इंडिपेंडंट होणं, डिपेंडन्सी कशाला असायला पाहिजे? पण करेक्ट. कोणावरही डिपेंडन्सी कशाला असली पाहिजे? मग ते आईवडील असतील, नवरा असेल, घरातली मुलं बाळ असेल, काय डिपेंडन्सी का असायला पाहिजे? या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं तर मग मी कदाचित म्हणेन की ठीक आहे, तुम्ही नका काम करू. पण स्त्री, मला म्हणायचं मुळातच बायकांमध्ये स्त्रीला देवाने हे वरदान दिले, ती मल्टी टॅलेंटेड आहे. ती ॲट अ टाईम सगळे टास्क निभावू शकते, सगळं काम करू शकते, घर सांभाळू शकते, ॲट अ टाईम मुलांचं सांभाळू शकते, येणारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. तिच्यात खूप बळ आहे. ते बळ कुठेतरी वाया जाऊ नये म्हणून मी म्हणते की त्यांनी इंडिपेंडंट व्हायला पाहिजे. त्यांनी इंडिपेंडंट होणं, एक तर तुम्ही एक काय म्हणतात त्याला,
चांगला एक मार्क सेट करता आपल्या मुलांसमोर, की माझी आई वर्किंग वुमन आहे, माझी आई घरात कामही करते, पण माझी आई वर्किंग वुमनसुद्धा आहे, ती करेक्ट हँडल करते. तू विचार कर ना, मूल सगळं आईचं फॉलो करतं. आईच इतक्या स्ट्रॉंग पद्धतीने फिरताना दिसली, ती काम पण करते, ती माझ्याकडेही लक्ष देते, ती घरातलं जेवण पण बघते, घरातल्या सगळ्या गोष्टी बघते, बाहेरच्या गोष्टी बघते, काय संपले तेही आणते, सण, घरामध्ये अचानक काय नातेवाईक. प्रॉब्लेम झाला तर तेही बघते, सणवार पण बघते, पदार्थ पण वेगवेगळे करते, माझा काही शाळेमधला प्रॉब्लेम असेल तोही हँडल करते, ती सगळं करते. असं व्यक्तिमत्व जर घरामध्ये असेल तर त्या मुलांना काय घडतील ती मुलं, विचार कर. करेक्ट. ती लहानपणापासून आपल्या आईला बघतायत, ती मुलं आळशी होणारच नाहीत ग कधी. स्ट्रेंथ आहे त्यांच्यासाठी त्यांची आई. त्यांना नाही असं वाटणार कधी की काय करावं आणि काय नाही करावं, कसं हँडल होणार, हे कसे प्रश्न येतील मला सांग. बरोबर. आई जर इतकी स्ट्रॉंगली फिरताना त्यांना लहानपणापासून दिसतेय, तर मुलं म्हणतील अरे, त्यांच्या मनातच येणार नाही असं स्ट्रॉंग हारल्यासारखं वगैरे, कधीच येणार नाही. म्हणून मला मी नेहमी सांगते, आणि ना कुठेतरी तो लेझीनेस येतो बायकांमध्ये, तो लेझीनेस. आणि बायकांमध्ये चेंजेस पण खूप असतात ना, हॉर्मोनल पिरियड्स, PMS, मेनोपॉज, पेरिमेनोपॉज. बरोबर. मग आता आय थिंक तू सुद्धा त्याच स्टेजवरती काही वर्षांनी पेरिमेनोपॉज होईलच. होईल. हो. ओके. मग त्यावेळेला बायकांना तू काय एक संदेश देशील की या सगळ्या प्रोसेसमधनं जाताना, हॉर्मोनल इम्बॅलन्स, पेरिमेनोपॉज, स्वतःला स्ट्रॉंग कसं ठेवायचं, स्वतःला कसं एनकरेज आणि मोटिवेट करायचं? प्रत्येकाला मेनोपॉज, आता मला माहीत नाही आहे, म्हणजे त्या फेजमधनं मी गेली नाही आहे अजून, पण प्रत्येकाला मी ऐक्यवाद माझा आहे, मेनोपॉज ना प्रत्येकाला वेगवेगळं काहीतरी देत असतो, वेगवेगळ्या प्रकारे हिट होतो. म्हणजे कोणाकोणाला काहीच हिट होत नाही. माझ्या आईला तर काहीच झालं नव्हतं. म्हणजे आईला ते पिरियड्स कधी गेले हे कळलं पण नाही, आणि मला ते तिलाही कळलं नाही वाटतं. तिला काही त्रास झाला नाही ग, काहीच त्रास झाला नाही. आणि बाकीच्या ठिकाणी मी असं बघते की चिडचिड फार होते, हॉट फ्लशेस जास्त आहेत. येस. बरेच प्रत्येकाला वेगवेगळे हे आहेत, आणि हे मी सांगणं खूप सोपं आहे ग, किंवा मी अजून तिथपर्यंत पोचले नाही, त्याच्यामुळे मला त्याचा हे माहीत नाही, उद्रेक माहीत नाही आहे त्या गोष्टीचा, मेनोपॉजच्या बायकांचा जो होतो तो, की काय त्रास होत असेल. मी एवढं सांगू शकते की त्या फेजमधनं जाताना ना, तिच्यापेक्षा तिच्या आजूबाजूला जी माणसं असतात ना, त्यांची मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे समजून घेणं. कारण की ती बाई त्यावेळेला काय रिॲक्ट असते तिलाही नाही कळत. मेनोपॉजमध्ये ती छोट्या छोट्या गोष्टींवरनं चिडचिड करते. आणि मला हे बघितले, माझ्या मैत्रिणींच्या आया आहेत ना, त्या माझ्या मैत्रिणी सांगायच्या मला, अगं उगाच चिडते ती ग अशी. तर त्या समजून घ्यायच्या, हा काय ती नुसती इकडची गोष्ट तिथं ठेवली असेल, ती वेड्यासारखी चिडते, मेनोपॉज चालू आहे तिचा. सो तिच्यापेक्षा तिच्या आजूबाजूच्या लोकांची मोठी जबाबदारी आहे. ओके, ठीक आहे, ओके, नको बोलूस, तिची आत्ता ती कंडिशन तशी नाही. म्हणजे मुळातच पिरियड्स येताना बाईला त्रास होतो, दर महिना ते पोट दुखणं, दर महिना ब्लिडिंग होणं, आणि जातानाही हा त्रास होणं. मला असं वाटतं हे टप्पे जो कोणी जवळून बघत असेल ना पुरुष, तो डेफिनेटली त्या स्त्रीला सपोर्ट करणार. सो मला असं वाटतं की त्या बाईपेक्षा ना, तिच्या नवरा जो कोणी आहे किंवा घरामध्ये जी माणसं आहेत त्यांचा मोठा वाटा आहे समजून घेण्याचा. कारण की ते पेन आपल्याला माहीतच नाही काय होत असेल त्या बायकांना. तरी बरेचसे जे अध्यात्माचा जास्त जवळ आहेत, अध्यात्माच्या, ते आज नामस्मरण करून म्हणा किंवा ते स्वतःला कंट्रोल करू शकतात, पण सगळ्यांचा तसा स्वभाव नसतो. बरोबर. प्रत्येकजण इतक्या समंजसाने प्रत्येक सिच्युएशन फेस करेल असं नाही होत. करेक्ट. सो त्यावेळेला होणारी चिडचिड जर अजून त्याला जर दुर्लक्षित केलं गेलं, ग्रँटेड त्याचा उद्रेक होऊ शकतो. सो मला असं वाटतं मेनोपॉज फारच नाजूक विषय झाला त्या बायकांसाठी. त्यांनी जितकं त्या काळामध्ये अंजारलं गुंजारलं जाईल, सपोर्ट केला जाईल, ते चांगलं आहे. सेल्फ लव्ह म्हणजे काय? स्वतःवर प्रेम करणं म्हणजे मला असं वाटतं की स्वतः रोज हील होणं. रोज स्वतःवरचं प्रेम म्हणजे रोज स्वतः प्रगती करणं, माणूस म्हणून. काल मी काय होते, आज मी काय आहे, उद्या काय असणार आहे. कालच्यामध्ये मी आज बेटर झाली आहे का, आजमुळे मी उद्या बेटर होते का, उद्यानंतर मला परवा कसं बेटर व्हायचं आहे, हे स्वतःवर प्रेम करणं असतं. स्वतःतल्या चुका काढणं, त्या बाजूला करणं, हे स्वतःवरचं प्रेम आहे. प्रेम म्हणजे फक्त आय एम ब्युटिफुल, मी सुंदरच दिसते, मला साडी सुंदर दिसते, माझी फिगर छान आहे, हे नाही आहे फक्त स्वतःवरचं प्रेम. ते असावं, स्वतःच्या रूपावर, स्वतःच्या शरीरावर प्रेम असावं.
पण अध्यात्म हे शिकवतं की स्वतःवरचं प्रेम म्हणजे तुम्ही रोज स्वतःला कसं घडवताय ते महत्त्वाचं आहे. आता आपण रोज झोपताना दिनचर्या आपली बघतो. अरे आज मी या व्यक्तीला उगाच पटकन बोलले, हे नाही व्हायला पाहिजे. किंवा आज मी या गोष्टीत जरा आळशीपणा केला, तो नाही व्हायला पाहिजे. खूप लोकांना हे माहीतच नाही आहे की स्वतःमध्ये ग्रोथ बघणं, स्वतःतल्या चुका काढणं म्हणजे काय. मी खूप खूप अशा भक्तांना बघते, किंवा भक्त म्हणण्यापेक्षा अशा बायकांना किंवा माणसांना बघते की खूप देवदेव करतात, खूप पूजा अर्चा रोज करतात, पोथी वाचतात, पारायणं करतात सांगितलेली, पण त्यांच्यातला इगो अजून शमलेला नाही आहे. कारण की त्यांनी हे ॲनालिसिसच नाही केलं की आपल्यात हा प्रॉब्लेम आहे. मी अशीच आहे, मी असाच आहे, समोरच्याने एक्सेप्ट करायचा करेल, मग नका माझ्या बाजूला येऊ. हा अहंकार झाला, हाच इगो झाला. एका माणसाला प्रॉब्लेम असेल आपल्याकडनं तर ठीक आहे, पण आपल्या आजूबाजूची 4 व्यक्ती तुमच्याबद्दल असं बोलत असतील तर यू हॅव टू लुक ॲट युअर सेल्फ. काय प्रॉब्लेम आहे माझा? मग हा दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे? मग तुम्ही परमेश्वराजवळ काय प्रार्थना करता? माझ्या मुलीचं चांगलं होऊ दे, माझ्या मुलाचं चांगलं होऊ दे, माझ्या घरात चांगलं मला पैसे मिळू देत, एवढंच मागताय का तुम्ही? रोज माणूस म्हणून माझ्यात प्रगती होऊ दे, माझ्यातल्या चुका मला कळू देत आणि परत न करण्याची बुद्धी मला तू दे. ही खरी प्रार्थना असू शकते. अध्यात्म हे सुद्धा आहे. अध्यात्मामध्ये हे सुद्धा शिकण्यासारखं आहे. भक्ती आणि प्रार्थना म्हणजे हवं ते मागणं नाही आहे. भक्ती आणि प्रार्थना आपल्यातलं रोज नवीन व्हर्जन समोर कसं येता येईल याचा प्रयत्न आहे, असं मला वाटतं. वा माधवी, आता मला असं दिसतं तुझ्यात एक हिलर दिसतोय मला. बापरे. म्हणजे मला आठवत आहे जेव्हा तू माझ्याकडे हिलिंगला आली होतीस तेव्हाच्या माधवीमध्ये आणि आत्ताच्या माधवीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अँड आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू. की तू ते छान केलं. सी कसं आहे, मी हिलिंग दिले तुला, ठीक आहे, पण तू ते केलेस सुद्धा. माझं काम तिथेच संपलं होतं, पण कंटिन्यू तू केलंस. त्यामुळे तुझं विशेष कौतुक आहे. सो एक पटकन 2 मिनिटाचं मेडिटेशन आणि एक रॅपिड फायर अँड देन वी आर गुड टू गो. चालेल. सो फ्युचरमध्ये तुला जे काही करायचं आहे ते आपल्याला ब्रेनला आता द्यायचं आहे, सो सबकॉन्शियसमध्ये टाकायचं आहे. सो पुढे तुझ्या फ्युचर तुझे जे काही प्लॅन्स असतील, ब्रेनला ना लँग्वेज नाही कळत, ब्रेनला इमेजेस कळतात, ब्रेनला फिलिंग्स कळतात. बरोबर. सो आज आपण इथे छोटासा माझे प्लॅन्स काहीच नाही आहेत वनश्री. करूया मॅनिफेस्ट. ठीक आहे, मॅनिफेस्ट तर करू शकते. मी जसं तुला म्हटलं मी त्यांच्या चरणी सोडलेलं आहे. पण एक वर्जन की खोपोली टू मुंबई आणि मुंबई टू आता. येस येस, हो हो, है ना. सो स्ट्रेट बस, 2 हात असे ओपन ठेव, डोळे बंद, स्ट्रेट बसायचं, पाठीचा कणा स्ट्रेट, डोळे बंद, 3दा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. ब्रीद इन थ्रू नोज, होल्ड, ओपन युअर माउथ अँड ब्रीद आउट, रिलॅक्स. वन मोर टाइम, ब्रीद इन, होल्ड, open your mouth and breathe out. One more time, breathe in, hold, open your mouth and relax. आणि शांत आता नॉर्मल श्वासोच्छ्वास घ्यायचा आहे. डोक्यात कसलेही विचार आणायचे नाही आहेत. एक सुंदरसा व्हाईट लाईट आकाशातनं तुझ्या डोक्यामध्ये येतोय, क्राऊन चक्रामधनं येतोय, हे फील करायचं आहे. आणि तो व्हाईट लाईट छान 2 भुवयांच्यामध्ये म्हणजे 3rd आय चक्रामध्ये आलेला आहे. सगळं स्ट्रेस टेन्शन घेऊन हळूहळू तो व्हाईट लाईट चेहऱ्यातनं तुझ्या थ्रोट चक्रामध्ये आलेला आहे. जे काही पेन, अँगर, जे काही असेल निगेटिव्ह, ते सगळं घेऊन जाऊन हार्ट चक्रामध्ये तो व्हाईट लाईट येऊन पूर्ण बॉडी आता हील होते हळूहळू. आणि ती एनर्जी तुझ्या मणिपुरा चक्रामध्ये आलेली आहे. तिथून सेक्रल चक्रा आणि रूट चक्रामध्ये येऊन 2ही पायातनं पूर्ण बॉडीमध्ये ही सुंदर अशी एक दिव्य शक्ती, व्हाईट लाईट तुझ्या बॉडीमध्ये येऊन तुझी पूर्ण बॉडी हील झालेली आहे. आणि स्वतःला आता 3 पावलं पुढे टाकायचे, इमॅजिन करायचं आहे. तुझ्या गुहागरच्या बीचवर तू गेलेली आहेस. 3, 2, 1. सुंदर तुझं गुहागरचं घर आणि अथांग समुद्र, आणि जिथे क्षितिज दिसतं, जिथे समुद्र आणि आकाशाचं मिलन होताना दिसतं, त्या क्षितिजाकडे बघायचं आहे. त्या क्षितिजाकडे बघत असताना आत्तापर्यंतचा सगळा प्रवास डोळ्यासमोर आणायचा आहे. त्याच्यासाठी थँकफुल राहायचं आहे, थँक्स म्हणायचं आहे युनिवर्सला. आणि ह्याच्या पुढचं आयुष्य तुला कसं घालवायचं आहे तसं त्या क्षितिजावर पाहायचं आहे.
लाटांचा आवाज येतोय. ग्रेटफुल राहून पुढचं आयुष्य कसं हवं आहे त्याचा पिक्चर आपल्याला ब्रेनला द्यायचा आहे, म्हणजे सबकॉन्शियसमध्ये. म्हणजे तशा पद्धतीने पुढच्या गोष्टी अनफोल्ड होतील. आणि पायाला समुद्रांच्या लाटा स्पर्शून जात आहेत. आजवर ज्या ज्या चुका केल्यात त्यासाठी सॉरी म्हणायचं आहे स्वतःला. इट्स ओके. जे काही केलं आहे त्यासाठी म्हणायचं आय एम प्राऊड ऑफ यू माधवी. आणि जे काही मॅनिफेस्ट करायचं आहे त्यासाठी म्हणायचं आय एम प्रिपेअर्ड, आय एम रेडी, आय एम गोइंग टू रॉक. आणि सुंदर असा हा पिक्चर तुझ्या ब्रेनमध्ये फिक्स करायचा आहे. आणि हळूहळू 3, 2, 1 तिथून पुन्हा इथे यायचं आहे. पूर्ण बॉडीमध्ये सेन्सेशन फील करायचं आहे. आणि ही सुंदरशी इमेज जी एक खूप सक्सेसफुल जी काही स्वप्न बघितली ती पूर्ण होणार आहेत ह्या नवीन आशेने, उमेदीने. कम बॅक इन युअर सेन्सेस इन दिस रूम. 3, 2, 1. दोन्ही हात जे आहेत पाम ते रब करायचे आहेत. फील द सेन्सेशन इन युअर बॉडी. दोन्ही हात एकत्र घ्यायचे आहेत. डोळ्यांवर ठेवायचं आहे, कानावर ठेवायचं आहे, हार्टवर ठेवायचं आहे. म्हणायचं आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, थँक्यू, आय लव्ह यू. आय लव्ह यू. स्वतःला मिठी मार, हाताला पापी दे आणि गालोड. आय लव्ह यू, आय लव्ह यू, कुची कुची कू. माझ्यावर खूप प्रेम करते मी. कसं वाटलं? खूप छान वाटलं. गुहागरला जाऊन आले. आलीस ना? तू गेलीस कधी? आलीस आमच्या गुहागरला नाही, मला नेहमी सोनाली मागे लागायची पण मी नाही जाऊ शकले. तू पण मला कधी जाताच नाही आलं गुहागर. मी जास्तीत जास्त ठिकाण तू बघितलं नाहीयेस. मी हेदवीला आली आहे, म्हणजे मी गेली आहे कोकणामध्ये गणपतीपुळं, हेदवी. पण मला आता गुहागरला आपण प्लॅन करूया. प्लॅन कारण मी नेहमी बघण्यासारखं आहे गुहागर. मला माहिती आहे गुहागर आणि मी मुद्दाम गुहागरचा बीच घेतला तुझ्यासाठी की तिथे मला तिकडे कसं वाटलं. मला माहिती आहे की तुला तेच आवडतं. तुम्ही जगात मला दुसरं कुठेही कुठलं जा, आवडत नाही. सिंगापूर, हाँगकाँगला जा, पण तुझं मन जे आहे ते गुहागरलाच जाऊन. पण मला माहित नाही की तिथे माझा जन्म झालाय म्हणून, माझी तिथं नाळ तोडली म्हणून मला नाही माहित की. आणि रुबेनलाही घेऊन जातेस तू दरवर्षी. रुबेनलाही गुहागर आवडतो. आई गुहागरला कधी जायचं, आई गुहागरला कधी जायचं. गुड, मजा आली. गुड. आता रॅपिड फायर अँड देन यू आर गुड टू गो. येस. मेकअप की नो मेकअप? मेकअप. शॉपिंग की ट्रॅव्हल? बोथ. नाही, एकच. शॉपिंग. फोन कॉल की टेक्स्ट मेसेज? फोन कॉल्स. डाएट फूड की चीट मील? डाएट फूड ऑफकोर्स. डोंगर की समुद्र किनारा? समुद्र किनारा. एक दिवस मोबाईल शिवाय तू राहशील का? हो. रिअली? हो. ओके. कोणत्या गोष्टीवर सर्वात जास्त खर्च करतेस? कोणत्या गोष्टी सगळ्यात जास्त खर्च करते? कुठल्या गोष्टींवर खर्च करतेस? आय थिंक माझ्याच म्हणजे मेकअप किंवा ज्या मला माझ्या प्रोफेशनसाठी लागणाऱ्या गोष्टींवर मी खूप खर्च. त्यांच्यासाठी खर्च करते. ओके. चाहत्यांसाठी तुला सर्वात जास्त कोणत्या नावाने हाक मारली आहे आत्तापर्यंत? शालिनी. शालिनी आणि अन्विता. अन्विता आणि शालिनी. अन्विता स्वप्नांच्या. ओके. सेटवर तू सगळ्यात जास्त कोणती गोष्ट विसरतेस? मोबाईल. म्हणून मी नेणं बंद केलं. सगळं सेटवर नेला मी. आता बॉय आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही, पण पूर्वी असं व्हायचं की सेटवरती कुठली विसरत असेल गोष्ट मी तर तो मोबाईल असायचा. ओके. पण आता मी नेतच नाही मोबाईल. ओके. तुझी ओळख तुला काय वाटते? अभिनेत्री, एक उत्तम अभिनेत्री, उत्तम आई, उत्तम पत्नी की एक इंडिपेंडेंट वुमन? इंडिपेंडेंट वुमन. का? मला असं वाटतं की तीच ओळख सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. आय वॉज इंडिपेंडंट असून मी एक आई होते, इंडिपेंडंट असून मी एक अभिनेत्री होते. त्या इंडिपेंडन्सीमध्ये सगळं चाललं, सगळं कव्हर केलं. ओके. ओके. एका वाक्यात सांग, आनंद म्हणजे काय? माझ्यासाठी म्हणतेस तू? माझा मुलगा. ओके. आणि आजच्या महिलांना एक सल्ला? बी इंडिपेंडंट. बी इंडिपेंडंट. ओके. स्वतःसाठी जगायचं की इतरांसाठी जगायचं? स्वतःसाठी ऑफकोर्स. इतरांसाठी का जगायचं? प्रॉब्लेम झाल्यावर कोणीही कोणीही येत नाही.
इतर पण येत नाहीत आणि कोणीही आजूबाजूचे नातेवाईक सुद्धा येत नाहीत. ते हसतात फक्त आपल्यावरती मागून, समोर दाखवतात गोड. तुम्हालाच तुमच्या सिच्युएशनमधनं बाहेर पडायचं असतं, तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम्समधनं बाहेर पडायचं असतं. कोणीही येत नाही. फक्त कोणी येत असेल तर आपले आई वडील असतात, बरोबर. तेच येतात. पण बाकी हे कुणी इतर कोणी येत नाही. हे जे ई वेगळं आहे, त वेगळं आहे आणि र वेगळं आहे ते ना, जडतर तसंच मध्ये जातं. मग ते सगळं जडतरमध्ये जातं. आलो कोणी असतो ग, पण आता इतर नाही. त्या इतर गोष्टी आणि वाईट याचं वाटतं की त्या इतरांचा विचार करूनच खूप सारी माणसं स्वतःला कॉम्प्रोमाइज करतायत, कॉम्प्रोमाइज करून आणि जगतायत. खूप उशिरा कळतं. खूप उशिरा कळतं ओके. समाजाचा विचार. आणि तुमच्या आयुष्याचा किंवा तुझ्या आयुष्याची टॅगलाईन काय असेल? बापरे, माझ्या आयुष्याची टॅगलाईन, येस. जेवढे अनुभव आलेत ना आणि जे मी शिकले हम्म. ते एका गोष्टीवरतीच अडलं होतं माझं, म्हणून मला हा त्रास भोगावा लागला होता मध्यंतरीचा, तो म्हणजे रिस्पेक्ट. सो माझ्यासाठी ही टॅगलाईन असेल की गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. वा, व्हेरी गुड. कारण की माझा अनुभव हेच मला सांगून जातो नेहमी. बरोबर. ते मला जपता आलं असतं तर मे बी माझ्या आयुष्यामधले अडथळे नसते आत्ता काहीच. ते जर कळलं असतं तर प्रॉब्लेम नव्हता काही. आणि एक व्हॅल्यू, स्वतःची व्हॅल्यू जपणं. स्वतःला काय सल्ला देशील की आत्तापर्यंतची माधवी जी खोपोली टू मुंबई आली आणि मुंबईहून आता पुढे जो काही प्रवास असेल, मुलगा मोठा होईल, एक वेगळ्या झोनमध्ये एंटर करणार आहेस, त्या माधवीला काय सल्ला देशील? मला असं वाटतं की झालेला जो बदल आहे आत्तापर्यंतचा, तो बदल घेऊन पुढेही माधवी चालली आहे आणि पुढे अजूनही माधवीला खूप बदलायचं आहे. प्रवास कुठलाच कुठे कधीच थांबत नसतो. करेक्ट. सेल्फ ग्रोथचा प्रवास तर कधीच थांबत नाही. मी परफेक्ट आहे असं म्हणणं म्हणजे तिथे ग्रोथ संपली. मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक टप्प्यात अजून बरंच शिकायचं आहे, खूप पुढे जायचं आहे, काळानुसार बदलायचं आहे, काळानुसार पुढे जायचं आहे. परत अभिनय क्षेत्रात काम करत राहायचं आहे. फक्त अभिनय क्षेत्रात नाही, अजून इतर गोष्टींमध्ये पण काम करत राहायचं आहे. स्वतःला एक खूप चांगल्या फ्रेममध्ये मी बघते पुढच्या 15-20 वर्षानंतर, की जेणेकरून माधवी आता खूप रिलॅक्स्ड आहे. तिने आयुष्यभर खूप छान स्वतःची ओळख निर्माण करून काम केलेलं आहे. आता ती पीसफुल लाईफ जगते, कुठलंही प्रेशर नाही आहे. माझा काय म्हणतात त्याला, रुबेनही व्यवस्थित त्याच्या मार्गी लागलेला आहे, पण आईची ओढ आजही त्याला आहे. जेणेकरून मला टेन्शन फ्री. आणि ऑफकोर्स एक 15 वर्षानंतरच्या नंतरची गोष्ट वेगळीच, पण हे पुढची जी 15 वर्ष आहेत त्या 15 वर्षामध्ये फक्त सेल्फ ग्रोथच नव्हे तर इतरांना मदत करणं, शक्य होईल तेवढी सेवा करणं, आणि जसं माझ्या आईने सांगितलं की जेवढं तू कमवतेस त्यातला थोडासा भाग हा तू समाजासाठी दिला पाहिजेस, मदत केली पाहिजेस, ते करायचं आहे. परत पुढे गेल्यानंतर चॅरिटी ट्रस्ट, समजा काही मला तशी संधी मिळाली तर मला असं म्हणायचं, जर मी एवढं कमवलं असेल तर मला असं वाटतं की जर आपण ते काही त्यातलं काही दिलं नाही तर समाजाला देणं लागतो आपण. आपल्याला जर हे आयुष्य मिळालंय करेक्ट. तर आपण कोणाच्या उपयोगी नाही आलो तर काय फायदा. तर तेही करायला आवडेल. बरेचसे प्लॅन आहेत. सो आयुष्याने मला साथ दिली इतकी पुढची वर्ष देणार. तर मी नक्कीच हे सगळं करेन आणि करणार. एक स्वतः पीसफुल लाईफ जगत वास्तू असेल, तथास्तू म्हणते आणि ही वास्तू तथास्तू Yes. म्हणतेय. Yes. आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. मी कायम असणारच आहे तुझ्याबरोबर. येस. आणि आपण नेहमीच वी आर गोइंग टू रॉक. येस, आपण तर नेहमीच काही ना काहीतरी वेगळं करत आलेलो Yes. आहोत येस. आणि आणि करत पुढेही राहायचं करणार आहे. आहोत. म्हणजे काय. येस. अगदीच. त्यामुळे तुझ्या पुढच्या या आणि मला मुळात ह्या इंटरव्ह्यूमध्ये वनश्रीचं अतिशय कौतुक करावं असं वाटतं. म्हणजे हॅट्स ऑफ आहे वनश्रीला. तिच्या 8 सर्जरीज झालेल्या असताना सुद्धा, एक सर्जरी झाल्यावरती बायका मी बघितलेल्या आहेत की त्यांना ते एक होप गमावून बसतात किंवा त्या डिप्रेस होतात, किंवा डिप्रेस म्हणण्यापेक्षा त्यांना असं होतं की अरे बापरे, सर्जरी झाली, आता मला काही करता येणार नाही. हिच्या तर 8-9 सर्जरीज झाल्या आहेत. तरीही तिच्या मनामध्ये एवढी विल पॉवर होती. मला ती म्हणायची की नाही, ह्याच्यातनं उठून मला स्वतःचं उभं करायचं आहे, मला हिलिंग करायचं आहे, मला टॅरो रिडिंग करायचं आहे, मला हे करायचं आहे. त्याला मी तिला सांगायचे हो हो होणार, जरा शांत हो. तर तिचं ते फायर आहे ना, ते मला त्या आजारपणात पण दिसत होतं. ती इकडे कंबरत एक शेकलेली पिशवी ठेवून बसायची, अशी झोपायची माझ्याशी गप्पा मारत, पण तिच्या डोक्यात ते सगळं चाललेलं असायचं. माझं अगं तुझी अवस्था बघ, आत्ता आराम कर, नंतर कर हे विचार सगळे. पण नाही,
तिचं ते सुरूच होतं डोक्यामध्ये. आणि या अवस्थेमध्ये उठून परत हे सगळं उभं करणं आणि आज ती पॉडकास्ट घेते, आज तिचं हिलिंगचे सेशन्स असतात, आज ती बिझी आहे इतकं करून. आत्ता पण तिने जरा वेळाने जरापूर्वी सुरू होताना सांगितलं की ते जरा मागे उशी असेल तर बरं होईल, खूप वेळानंतर मला पेन होईल. सो मला असं म्हणायचं की खूप स्ट्रॉंग असावं लागतं वनश्री या गोष्टीसाठी. नाहीतर सर्जरीज झालेली स्त्री अशा पद्धतीने परत उभी राहिलेली मी नाही बघितले. सो मला असं वाटतं हे पॉझिटिव्ह राहणं, एकतर ती स्वामी भक्त आहे प्रचंड. सो स्वामी तिला बळ देत असतात, स्वामी तिला दिसतातही, स्वामी सांगतातही. सो मला असं वाटतं की तिने ना ते आहे ते दुखणं, तिचं म्हणणं आहे की ते तर आता आहेच, ते कुरवळत नाही बसायचं आहे मला माझं मी ते कुरवळत बसले तर मला जे हवं आहे ते मला करता येणार नाही. मला असं वाटतं ही विल पॉवर आहे. जर वनश्रीसारखी मुलगी सर्जरीज नंतर इतक्या ठामपणे उभं राहून इंडिपेंडंट होऊ शकते, प्रत्येक हाऊसवाईफला मला सांगावं असं वाटेल आणि आवाहन द्यावं असं वाटेल की प्रत्येक स्त्रीने काही ना काहीतरी स्वतःचा छोटा का असेना व्यवसाय सुरू करावा, छोटंसं काही ना काहीतरी सुरू करावं. असं नाही आहे की तुम्हाला ऑफकोर्स तुम्हाला घरामध्ये सगळ्यांच्या जबाबदाऱ्या असतात आणि त्या पूर्ण करणं फार मोठी गोष्ट आहे. बाहेर जाऊन काम करणं खूप सोपं आहे, पण तुम्ही जे काम करताय ते खूप मोठं काम आहे. पण तरीही थोडासा वेळ काढून तुम्हाला स्वतःला काय छोटा व्यवसाय सुरू करता येतो आहे का, काही तुम्हाला उभं राहता येतं आहे का, इंडिपेंडंट होता येतं आहे का, ह्याचा विचार नक्की करा. म्हणजे वनश्रीकडे बघून तर नक्कीच करा असं मी सांगेन. सो हॅट्स ऑफ टू यू वनश्री. थँक्स. तूच मला इमोशनल केलंस ग बाई. माझ्या इथे नेहमी गेस्ट येतात तेव्हा ते इमोशनल होतात, पण मला इथे विशेष तुझंही कौतुक करायचं आहे. कारण मला सांगायला आवडेल की जेव्हा मी खूपच वाईट अवस्थेत होते पेनमध्ये आणि तेव्हा आपण एक काहीतरी प्रयत्न करत होतो करायचं, पण माझी कंबर आणि पायामुळे सायटिकामुळे मला काहीच करता आलं नाही. तेव्हा माधवी दर 15-20 दिवसांनी एकदा यायची. लकीली तेव्हा तिच्या शोमध्ये गॅप होती. एक शो संपला होता आणि दुसरा चालू होणार होता. ही मुलगी लिटरली येऊन माझ्या म्हणजे हिने पाय दाबलेले, हिने मला काय काय खायला करून घातलेलं आहे. आणि आय थिंक मैत्री अशी असावी की रोज आम्ही कदाचित बोलत नाही, बरोबर. पण आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा तासनतास बोलतो आणि गप्पा मारतो. खूप जुनी मैत्री. आणि माझ्यामध्ये मैत्रीमध्ये हे देणं घेण्यापेक्षाही एकमेकांबद्दल आत्मीयतेने ते वाटणं, माझं पेन तू फील करणं. आणि तो पिरियड असा होता ना गं, मी तुला बघत होते की ती लिटरली बेडवरच असायची आणि वरती बघायचं आणि त्या गॅलरीच्या बाहेर बघ. मला माहिती आहे ना, समजा आपण एकाच रूममध्ये असं तुम्हाला बसवून ठेवलं तर काय होत असेल, किती त्रास होत असेल, बोलावंसं वाटत असेल, गप्पा माराव्याशा वाटत असतील, वेगवेगळे विषय होतात. तितका तिचा एक 2-3 तास जे काही मी असायचे तो तिचा छान जायचा. तर मला असं वाटायचं मी बाकी तर काही करू शकत नाही आहे, तिचं पेन तर मी काही कमी करू शकणार नाही, पण तिला मी डायव्हर्ट करू शकते, मजा मस्ती करू शकते, जोक मारू शकतो, गप्पा हेल्दी गॉसिप करू शकतो, तर काहीतरी खाऊ पिऊ देऊ शकतो. तर माझ्या आयुष्यातला तितका वेळ काहीतरी उपयोगाला येतोय तिच्या. आणि तो वेळ मी घरीसुद्धा होते, असंही नव्हतं की मी बिझी होते. घरी होते त्याच्या मला असं वाटायचं की चल जाऊया, आहे घरी, चल मी पटकन जाते. आणि ती लिटरली फोनवर बोलायची, ये गो माधवी मला बरं वाटेल तू जरा आलीस तर. सो माझं असंच की नाही, माझी गरज आहे ना, मी जाते. ती परत उभी होणार आहे, परत तिचं काम सुरू करणार आहे, पण आत्ता मी फ्री आहे, आत्ता मी जाऊ शकते, आत्ता तिला मी हवी आहे ना, तर मी जायला पाहिजे. मला असं वाटतं हीच मैत्री आहे. येस, अँड थँक्यू इथे सो कुठेही मच. पैसा मॅटर करत नाही, इथे कुठेही कोणाची श्रीमंती मॅटर करत नाही, इथे काही मॅटर करत नाही. मैत्री इतकी निखळ असते. आणि खरी श्रीमंती ती असते जिथे जिथे माणसं असतात. आणि लव्ह यू फॉर दॅट. थँक्यू की माझ्या वाईट काळात तू माझ्या वाईट काळात तूही उभी राहिली. सो त्यामुळे थँक्यू सो मच. आणि आज इथे इतक्या बिझी स्केड्यूलमधनं तू वेळात वेळ काढून एवढा वेळ दिलास आणि आपल्या प्रेक्षकांशी माझ्याशी छान गप्पा मारल्यास त्यासाठी लव्ह यू. थँक्यू सो तू मच. कधी बोललंस तरी मी येणार आहे, तुलाही खूप माहिती आहे. त्याच्यामुळे थँक्यू सो मच. मला इथे बोलावलंस, मन हलकं होतं. इतकं कोर बोलणं कधी कोणाशी होत नाही, पण हे बोलल्यानंतर परत एक काही वेळानंतर आपण हे असे विचार करतोय आणि आपण हे असं मांडलंय, याबद्दल पण एक वेगळा अनुभव येतो स्वतःला. सो थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं. अशीच बोलवत राहा, मी कधी येईन. नक्की नक्की लवकरच पुढचंही प्रोजेक्ट करणार आहोत आपण. येस. सो थँक्यू. आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला? थोडा लांबच झालेला आहे एपिसोड, कारण 2 मैत्रिणी जेव्हा गप्पा मारायला बसतात तेव्हा वेळेचं भान राहत नाही, ते आपण प्रूफ केलेलं आहे. आमचं काम झालेलं आहे गप्पांचं, आता तुमचं काम सुरू होतं आहे. काय करायचं आहे, हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायची जबाबदारी ही नेहमी मी तुमच्यावरती देते आणि तुम्ही ती उत्तमरित्या पार
पाडताय सुद्धा. सो आमचा हा चॅनल सोनचाफा प्रोडक्शन तुम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचा आहे. बेल आयकन प्रेस करायचं आहे, म्हणजे नवीन नवीन एपिसोड जे येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि स्पीड वाढवा ना जरा, सबस्क्रायबर आपले वाढले पाहिजेत, कारण इतके छान छान पॉडकास्ट घेऊन मी येते ते लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत, राईट? असेच तुमचे कमेंट्स येत राहू देत, असंच तुमचा प्रेम आणि आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचू दे. थँक्यू सो मच. पाहत रहा सोनचाफा प्रोडक्शन. श्री स्वामी समर्थ.